चला मेरे की ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या लास्ट डेच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. सो सर्वांचं स्वागत आहे. अ, सर्वांना आठवतो मंगळवार पहिला दिवस मी काय सांगितलं होतं, लाईफमध्ये खूप छान पॉझिटिव्ह चेंजेस येतील. तर एन्जॉय केलं. काय वाटतं तुम्हाला, कसा गेला तुमचा आठवडा? हा आठवडा कसा होता मला सांगा बरं. हम्म. मस्त होता. एकदम एनर्जेटिक, काहीतरी शिकण्यासारखा. चला आता बोर होईल तुम्हाला उद्या. घरचे बोलतील तुम्हाला, सॉरी हा, उद्या घरचे काय बोलतील माहितीये का? कुठे गेले का, रोज वेबिनारला बसायचे, आज काय टाइमपास आहे तुमचा 8 ते 9, बरोबर ना? चला ठीक आहे. सर्वांना नोट्स भेटल्या. मला स्क्रीनवर बरेचसे असे लोक दिसत आहेत ज्यांनी नोट्ससाठी मला नावच नाही दिलं. जर तुम्ही नाव नाही पाठवलं तर सर्टिफिकेट आणि नोट्स कसे भेटणार? तर कशा आहेत नोट्स, कशा आहेत? समजण्यासारख्या, एकदम इझी टू अंडरस्टँड. पण त्याचं प्रॅक्टिकल मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. तर काय करायचं आहे, मी रोज सांगतो, काय सांगतो, वही पेन घेऊन बसा, वही पेन घेऊन बसा. आज बसायचंच नाही, कारण मी सर्व नोट्स दिले आहेत आणि फक्त मला बघायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे इथून पुढे. हा, जोपर्यंत तुमचा लेवल 2चं फ्युचरमध्ये अटेनमेंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला मी आज ज्याही प्रॅक्टिस करून घेणार आहे त्या प्रॅक्टिस कंटिन्यू करायच्या आहे. पुढे जाऊन तुमच्याकडे सिम्बॉल्स असतात, कामं थोडी सोपी होतात. लेवल 1 मध्ये आपल्याला थोडी मेहनत करायला लागते, कारण 10%ची तुमच्याकडे एनर्जीने तुम्ही कुणालाही उपचार करू शकता. खूप सुंदर आहे. आजचं जे तुम्ही करणार ना, पहिल्या 7 दिवसात तुम्हाला काहीतरी स्पेशल वाटेल की मी खरंच कोणीतरी स्पेशल आहे. तर आज आपण काय शिकणार आहे बघा. आपल्या जीवनातले कॉमन प्रॉब्लेम काय आहे? पितृदोष असतात, ग्रहांचे दोष, ब्लॅक मॅजिक, पैशांच्या समस्या कशा दूर करायच्या सांगणार आहे. परत घरातील प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक वस्तूला तुम्ही कशी एनर्जी पोहोचवायची आहे, संपूर्ण पृथ्वीला कसं हील करायचं आहे, सगळं प्रॅक्टिकल घेणार आहे. 7 चक्राचं मेडिटेशनचं मी तुम्हाला आता शिकवणार आहे. ते 7 चक्राचं इथून पुढे तुम्हाला कसं करायचंय, कारण तुम्ही सर्वांनी बघितलं आहे 7 चक्र शिकवलं तेव्हा तुमच्या लाईफमध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम आहे. परत 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग, आणि शेवटी खूप सुंदर मनी मंत्रा, पैशाचं मंत्र देणार आहे पैसे कमवून साठी, आणि काही मनी रिच्युअल शिकवणार आहे. पैशासाठी काही 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 गोष्टी शिकवणार आहे, फॉलो केलं तर पैसा लाईफ मध्ये छान येईल. ओके. चला आता आपण सरळ शिकवायला सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे मी जास्त टाइमपास नाही करत, सरळ शिकवायला गेलो. चला. ओके. आणि हे बघा, ज्यांनी ही नोट्स अजून नाही भेटल्या आहेत, बरेचसे लोक असे ग्रुपमध्ये आहेत. ऍडमिनवर जोही नंबर दिसेल तुम्हाला त्याच्यावर तुमचं नाव पाठवा. तुम्हाला नोट्स आणि सर्टिफिकेट, सर्टिफिकेट कुणालाच आली नाहीये, सर्टिफिकेट सर्वांना उद्या येतील, ते बनवायला वेळ लागतो. उद्या सर्वांना सर्टिफिकेट भेटतील. नोट्स ज्यांनी पाठवलं होतं नाव त्यांना सगळ्यांना भेटले आहेत. ओके. चला शिकवायला घेऊया. सगळं मला बघायचं आहे. ओके. आता सर्वात अगोदर काय करायचं आहे बघा. 1 2 3 प्रोसेस, ही 1 2 3 प्रोसेस मी शिकवणार आहे कधी करायची. ज्यांचं ही लेवल 1चं अटेनमेंट झालं आहे त्यांनी आज आज ज्यांचं झालंय त्यांनी करायची आहे. लवकरात लवकर करून घ्या. दुसरं, कधीही तुम्ही रोज घरच्या लोकांची हिलिंग करतात, सध्या लेवल 1ला स्वतःवरच वर्क करायचंय, जास्त करून स्वतःवर फोकस करा लेवल 1ला. पण तुम्ही करू शकतात, बाहेरच्या सदस्यांची हिलिंग करू शकता तुम्ही. तर जेव्हा तुम्ही त्यांची हिलिंग कराल तर सेल्फ प्रोटेक्शन घेण्यासाठी 1 2 3 प्रोसेस करायची. अजून जे लोकांनी खूप वर्षापूर्वी रेकी शिकली आहे त्यांनीही ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला 1 2 3 प्रोसेस करायची आहे. जुने काही लेवल 2 3 झाले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही फक्त तेव्हा हातावर सिम्बॉल्स टाकायचे. ओके. चला आता 1 2 3 प्रोसेस. आणि रेकीची प्रार्थना कशी आहे, तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. आता मी तुम्हाला रेकीची प्रार्थना कशी करायची वगैरे ते सगळं शिकवणार आहे. सगळं प्रॅक्टिकल इथून पुढे तुम्हाला करायचं आहे. खूप छान लाईफमध्ये चेंजेस होत असतात. आपण याला थोडंसं मोठं करूया. स्क्रीनवर नका लिहू, तुम्ही स्क्रीनवर लिहिलं तर कसं होईल, दुसऱ्यांना त्रास होईल. हा. स्क्रीनवर नका लिहू. चला आता बघा, काय करायचं. कधी पण रेकीला कॉल, कधीही तुम्ही पाणी चार्ज कराल, अन्न चार्ज करायचं शिकवणार आहे तुम्हाला मी शेवटी. पाणी चार्ज करायचं, अन्न चार्ज करायचं, काहीही हिलिंग द्यायची, छोटी छोटी हिलिंग.
अगोदर रेकीला कॉल करायचं विसरायचं नाही हा. आता सगळं तिथे दिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून नाही सांगणार आहे, तुमच्याकडे नोट्स आहे. ज्यांना नाही भेटले त्यांना क्लास संपल्यानंतर दिलं. तर कधीही पाणी चार्ज करणार, स्वतःला कुठे डोकं दुखत आहे, खांदा दुखत आहे, लगेच रिकीला कॉल करायचा. कसा करायचा? आभार प्रदर्शन महत्वाचं आहे, ग्रॅटिट्यूड. तर सेम प्रोसेस, खूप छोटी प्रार्थना आहे. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. माता पिता माझे सर्व गुरु ईश्वरांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि बोलायचं, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. बघा, तुम्हाला कन्फ्युजन होईल. बरेच कन्फ्युजन कसं असतं, बरेचसे लोक वेगवेगळ्या नावाने रेकी शिकवतात. हनुमान रेकी, नारायण रेकी, शिवशक्ती रेकी. काही नाही, सगळ्यांचा बेस उसुई रेकीच असतं. रेकी म्हणजे ते 4 सिम्बॉल जे डॉक्टर मिका उसुई यांनी सगळ्यांना सांगितले. पण प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक प्रदेशामध्ये त्यांच्या त्यांच्या सोयीने लोक बनवतात. ओके, जसं प्रति शिर्डी आहे, प्रति पंढरपूर आहे, त्या पद्धतीने. ओके, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आराध्य देवाचं नाव घ्यायचं की मी स्वतःची आभारी आहे, माता पिता गुरुची. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. स्वामीला मानतात तर हे स्वामी, मला ह्या रेकीचे उपचार माझ्या हातातून रेकी शक्ती प्रवाहित होऊ द्या आणि माझ्या उपचारामध्ये माझ्या बरोबर राहा. तुम्ही तुमच्या आराध्य देवाला पण आवाहन करू शकतात. ओके, इतकं सिंपल आहे. आता 1 2 3 प्रोसेस कशी करायची बघा. कधी पण प्रोटेक्शन घेताना, कधी तुम्हाला वाटलं, रोज रोज नाही करायचं 1 2 3 प्रोसेस. सध्या तुम्ही दुसऱ्यांची हिलिंग नाही करणार आहे, पुढे आल्यावर करा. तर कसं आहे, कसं करायचं, रोज रोज नाही. तुम्हाला असं वाटलं की तुमच्यातली आता एनर्जी पहिल्यासारखा फ्लो येत नाही, हातातून एनर्जी असं फ्लो होत नाही, तुम्हाला व्हायब्रेशन हळूहळू जाणवतील. मग 5 दिवसातून एकदा, 10 दिवसातून एकदा 1 2 3 प्रोसेस करून घ्यायची. ओके, चला, ही स्वतःची आभारी आहे, माता पिता सर्व गुरु ईश्वरांची. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि हे बघा, ज्यांनी ज्यांच्याकडे अगोदर कुणापासून कडे सिम्बॉल आहे किंवा माझे जुने स्टुडंट आहे, त्यांनी हातावर तिन्ही सिम्बॉल टाकायचे. ओके, सँडविच बनवायचं. चोकुरे चोकुरे चोकुरे, सेहिकी सेहिकी सेहिकी, चोकुरे चोकुरे चोकुरे. पण लेवल 1 चे स्टुडंट सरळ आपला हात क्लॉकवाईज फिरवायचा. हा, चला. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि फील करायची तिथून एनर्जी येते का नाही. अंदाजे 21 वेळेस करायचं, मोजत बसायचं नाही. थोड्या दिवसांनी तुम्हाला फिलिंग येऊन जाईल, एवढं इनफ आहे. तुमचं अंतर्मन बरोबर सांगतं, सबकॉन्शियस माइंड. परत हात बदलायचा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 2, नंतरून क्राऊन चक्रावरती तुम्हाला हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. सॉरी, 4 चिऱ्यान म्हणजे 7 चक्र. आता 7 चक्र करत असताना काय करायचं, तुम्हाला सगळे चक्रांचे इमेज दिलेले आहेत नोट्समध्ये. पण तिथे फोकस करायचा. रूट चक्र आहे जिथे, तिथे लक्ष द्यायचं की तिथे कशी हालचाल होत आहे, संवेदना कशी आहे, टिंगलिंग होत आहे, काय सेन्सेशन आहे. 4 जिल्ह्यान प्रोटेक्ट माय 7 चक्रा. मग तुम्ही असंही म्हणू शकता, 4 जिल्ह्यान प्रोटेक्ट माय रूट चक्र. किंवा तुम्ही सरळ तिथे हात ठेवूनही असं करू शकता. ओके, शेवटी तुम्ही 4 जिल्ह्यान प्रोटेक्ट माय नेवल चक्र. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. कारण आपण सगळ्यांशी इथून आपले कॉर्ड्स कनेक्टेड असतात. ओके, आणि सगळं झाल्यावर शेवटी 4 हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. जेही जुने स्टुडंट्स आहेत माझे, किंवा तुम्ही दुसऱ्याकडून रेकी शिकले असेल, तर काय करायचं, एक डबल चोकुरे स्वतःवर काढून घ्यायचा. तो खूप पॉवरफुल असतो, त्याच्याने खूप लवकर आपला ओरा पूर्ण क्लीन्स होतो. ओके, तर हे रोज रोज नाही करायचं आहे, कधी मध्ये करायचं. ओके, 8 दिवसातून एकदा करा, 5 दिवसातून करा. म्हणून याचं काही एवढं टेन्शन नाही आहे. याच्या पुढची प्रोसेस खूप सुंदर आहे. काय करायचं आहे नीट बघा सर्वांनी. आणि रोज केलं तर खूप छान आहे, रोज केलं खूप सुंदर रिझल्ट येतील. ओके, अदरवाईज तुम्ही एखादा दिवस स्किप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता त्या नोट्समध्ये तुम्हाला दाखवतो कसं आहे. ओके, अगोदर आपण नोट्समध्ये बघूया. ओके, चला. परत एक मेसेज आला, नोट्समध्ये नाव कुणाला पाठवायचे. आता मी सगळ्यांना परत नंबर देणार नाही, ग्रुपमध्ये डिस्टर्ब होतात सगळे. तर ऍडमिनला जो नंबर असेल त्याच्यावर तुम्ही, त्याच्यावर एक मेसेज करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला नोट्स भेटून जातील. ओके, हां, ओके. आता ही झाली 1 2 3 प्रोसेस. ओके, आता सेल्फ ओरा क्लिन्झिंग खूप सुंदर आहे. आता मी एक
सांगण्याच्या अगोदर सगळ्यांना काही नीट सांगतो, ऐकून घ्या. आता मला 4 दिवस ऐकलं, परत एकदा 5व्या दिवशी ऐकून घ्या. ओके. इथं तुमचं नाव टाकून मी कशा नोट्स देऊ तुम्हाला? प्लीज मेसेजमध्ये आता तुमचं नाव नका टाकू. हा. तो एक क्लास संपल्यानंतर माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज करा प्लीज. दुसऱ्यांना डिस्टर्ब होतं. ओके. चला आता बघा, 4 दिवस मला ऐकलं, आज अजून एक सल्ला घ्या माझा. ओके. ह्या पृथ्वीवर तुमची मदत करायला कोणीही येणार नाही. ओके. इवन परमेश्वर आहे, संत महापुरुष आहे, सगळे आहेत. त्यांनी कशाला येतात? पृथ्वीवरचे नियम सांगायला येतात. महावीर असतील, श्रीकृष्ण असतील, येशू ख्रिस्त असतील, गौतम बुद्ध असतील, कोणी असेल. तर तुमची मदत तुम्हालाच करायची. तर काय करायचं? सेल्फ ओरा क्लिन्झिंग खूप सुंदर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? पूर्ण ओरा क्लिन्स करायचा आहे तुमचा. तुमचा विश्वास बसण्यासाठी मी तुम्हाला परत एकदा थोडंसं काहीतरी एक्सप्लेन करतो. थोडंसं तुम्हाला हे व्हायला पाहिजे. 1 मिनिट थांबा. एक पीडीएफ आहे आपली. हा, सर्वांना एक 30 पानांचं पीडीएफ देखील आला आहे. हिंदीमध्ये आहे. ज्यांना इंग्लिश येत नाही, सॉरी मराठीचा प्रॉब्लेम आहे, वो सब हिंदी में ये पढ़ लो. ओके. तर याच्यामध्ये खूप सुंदर आहे. तुम्हाला काही काही गोष्टी पूर्ण वाचा. ओरा काय असतो, कसा बघायचा, सगळं काही दिलेलं आहे. तर आता सेल्फ ओरा क्लिन्झिंग मध्ये एक इमेज तुम्हाला दिसेल. हे बघा, ही इमेज दिसत आहे तुम्हाला. एक व्यक्ती काय करतो आहे? एक व्यक्ती त्याच्या समोर आणि सगळं काढतो आहे. तर तुम्हाला स्वतःच असं करायचं आहे. आता कसं करायचं बघा. आता तुम्हाला मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आपल्या ओरामध्ये बरेच सगळे निगेटिव्ह एनर्जीज असतात. तर आपल्याला ते दिसत नाही, पण असतात कसे बघा. सर्वांनी धुलीकण बघितलंय का? धुलीकण काय असतं माहितीये का तुम्हाला? धुलीकण असं छोटासा खिडकीच्या कोण्यातून असे सूर्यप्रकाश येतात, त्याच्यातून दिसतात की नाही बारीक बारीक धुलीकण सर्वांना? ओके. बघा, ते तुम्हाला असे दिसणारच नाही, पण असतात की नाही? तसंच आपल्या ओरामध्ये खूप सगळ्या निगेटिव्ह एनर्जी असतात आणि तुम्ही त्यांना साफ केलं तर ते नक्की निघून जातात. ओके. तुमच्या माइंडवर तुम्हाला बिलीव्ह पाहिजे. तर पहिलं आहे ना, तुम्हाला काय करायचं आहे? आता त्याच्यात लिहिलेलं आहे, मी ते परत पीपीटी नाही दाखवत, तुम्ही बघून घ्या. माझ्या बरोबर केलं तरीही चालेल. 4 आपल्या जीवनामध्ये समस्या असतात. आपले ग्रहमान खराब, एक तर आपल्याला पितृदोषांची भीती वाटते, कोणी माझ्यावर ब्लॅक मॅजिक केलं, नजर लागली वगैरे, आणि चौथं आपलं पैशांसंबंधित आर्थिक समस्या. कारण पृथ्वीवर असताना आपण फायनान्शियली फ्री राहिलं पाहिजे, पैसा चांगला कमवलाच पाहिजे. हा, नक्कीच पैसा वाईट नाहीये, पैसा खूप चांगला आहे, त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर. चला, सेम काही करताना परत रिकीला कॉल करायचा. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची माता पिता करून बघा, माझ्याबरोबर करा, खूप छान वाटेल. काहींना लगेच रिझल्ट जाणवतात, काही लोक खूप डिवाईन असतात. चला, मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे, माता पिता, माझे गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रे अमृत, रे अमृत, रे अमृत. आता हात असे करायचे आणि हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. किंवा हे दिव्य हिलिंग एनर्जी, युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो. जसं तुम्हाला वाटेल तसं बोला, काहीच नियम नाहीये तसा रेकीमध्ये. आता काय करायचं? सरळ हात क्राऊन चक्रावर न्या. तुमच्या आजूबाजूला ऊर्जा क्षेत्र आहे. आता सर्वात अगोदर आपण कशासाठी बोलायचं? ग्रहमान. हे बघा, ग्रहमान आपल्या जीवनात खूप असतात, काम करतात ते. जसं चंद्र आहे, चंद्रामुळे समुद्राला भरती ओहोटी येते, तसंच आपल्या शरीरातलं पण ग्रहमान असतात. ग्रह ताऱ्यांचा फरक नक्षत्रांचा पडत असतो. चला, असं करायचं. क्राऊन पासून खाली यायचं स्लोली स्लोली आणि ॲफर्मेशन द्यायचं. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही निगेटिव्ह ग्रहांचे कुठलेही नकारात्मक परिणाम एनर्जी असतील, ग्रहांच्या कुठल्याही नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. शुद्ध बोलायचं, नष्ट नाही बोलायचं. कारण फिजिक्सचा नियम असतो, ऊर्जा कधी नष्ट होत नाही, ती फक्त तिचं रूप बदलते. परत एकदा सांगतो, जर माझ्या मनमस्तिष्क 7 चक्रवारामध्ये कुठल्याही कारणाने कुठलेही ग्रहांचे नकारात्मक प्रभाव असतील, ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत. असं 3 वेळेस बोलायचं. ओके. आणि सगळं झाल्यानंतर हात असे कप शेप मध्ये हृदयासमोर आणि ॲफर्मेशन काय द्यायचं?
तुमच्या म्हणण्याप्रमाणे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये चालू वर्तमान काळात. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी ग्रहांच्या फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे असं ऍफर्मेशन द्यायचं. ओके ओके. त्याच्यानंतर आहे परत हात रब करायचे. आता परत रेखीची प्रार्थना नाही करायची, फक्त हात रब करायचे की एनर्जी थोडीशी हातामध्ये ऊर्जा जाणार. परत करायचं आता आपलं ब्लॅक मॅजिक. कोणी नजरदोष ब्लॅक मॅजिक असेल, जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्रवरामध्ये कुठल्याही कारणाने काही ब्लॅक मॅजिक नजरदोषच्या एनर्जी असतील तर सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि काय करायचं, 3 वेळेस करायचं आणि हात कप शेप मध्ये आणि बोलायचं, माझं संपूर्ण शरीर आणि औरा सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. जसं तुम्हाला वाटेल तसं अफर्मेशन द्या. ओके. माझं संपूर्ण शरीर ओरा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह आहे. तिसरं आहे पितृदोष. आता बघा हे पण काम करतात. जसं डॉक्टर लँग्वेजमध्ये मेडिकल सायन्समध्ये बोलतात, जेव्हा आपण जन्म घेतो तर आपल्या 3 पिढ्यांचा मागील 3 पिढ्यांचा देखील डीएनए आपल्या बरोबर असतो. तसंच डीएनए असतो तसंच त्यांचे काही कार्मिक काही कर्म देखील आपल्या बरोबर असतात. तर तुम्हाला असं वाटत असेल काही पितृदोषच्या एनर्जी आहे तर काय करायचं, हात रब करायचे. परत जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्र फुल बॉडी ओरामध्ये कुठल्याही कारणाने पूर्वजांचे काही दोष असतील, काही पितृदोष असतील, नकारात्मक ऊर्जा असतील, सर्व ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि जर तिथे खरंच नकारात्मक ऊर्जा असेल कुठल्याही याच्यामध्ये तर तुमचे हात तुम्हाला जड वाटायला लागतील. जर हलके असले समजायचं तिथे कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा नाही आहे. ओके. असे 3 वेळेस करून ऍफर्मेशन, मी माझं संपूर्ण शरीर ओरा पूर्णपणे सकारात्मक आणि पॉझिटिव्ह आहे असं हवं तसं ऍफर्मेशन द्या. चौथं आहे पैशासाठी आर्थिक समस्या. तर पैशासाठी परत हात रफ करायचे. जर माझ्या मन मस्तिष्क सात चक्रावरामध्ये कुठलेही फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, काही आर्थिक अडथळे असतील, आर्थिक समस्या असतील, त्याच्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे आणि ह्या सर्व नकारात्मक ऊर्जा मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. परत एकदा सांगतो. आणि ते डॉक्टर तुम्हाला मसारो इमिटोचा एक्सपिरियन्स सांगितला, राईस एक्सपेरिमेंट, जसं तुम्ही बोलणार तसंच होतं. ओके. चला, माझ्या मन मस्तिष्क सात चक्रवरामध्ये जर काही आर्थिक समस्याच्या आर्थिक अडथळ्याचे ब्लॉकेजेस असतील, नकारात्मक ऊर्जा असतील पैशा संबंधी, सर्व माझ्या हातामध्ये येत आणि यांना ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि शेवटी अफर्मेशन द्यायचं कप शेप मध्ये हात करून हृदयाजवळ, मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि लक्झरीचा आनंद घेत आहे. किंवा मराठीमध्ये म्हणा, माझ्या जीवनात सतत समृद्धी आणि पैसा सतत वाहत असतो. जसं तुम्हाला वाटेल तसं अफर्मेशन द्या. मग हे केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही हे केलं, लक्षात घ्या मी काय सांगत आहे आणि खरंच तसं आहे. जर तुम्ही हे केलं, तुम्हाला जेही मी आज सांगेल ते सगळं केलं ना, ना तुम्हाला घरात पूजा घालायची गरज आहे, ना हवन करायची गरज आहे, ना एखाद्या बाबाकडे जायची गरज आहे. ओके. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. ओके. सगळं काही तुमच्या, म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे माइंड पॉवर. तर कधीच कुणाकडे जायचं नाही, कुणाची मदत घ्यायची गरज नाही. युअर माइंड इज एव्हरीथिंग. ओके. हे झालं स्वतःसाठी. आता कुटुंबासाठी, घरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तूसाठी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, घरात जेही लोक राहतात सर्वांसाठी तुम्हाला करायचं आहे. ओके. आणि सर्व पृथ्वीला पण हील करायचंय. आता कसं करायचं ते आपण बघणार आहे. ओके. इथपर्यंत समजतंय ना सगळ्यांना? आवडतंय ना? करणार? छान आहे. आवडलं ना? करत जा. ओके. तुमचे प्रॉब्लेम तुम्हीच सॉल्व्ह करायचे आहेत, कोणीच येणार नाही. मी परत सांगतो, जीवनभर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हालाच करायचं आहे. ओके. कुणाची मदत नाही मागायची जास्त. ओके. आता मी तुम्हाला अजून एक एक्सप्लेन करतो, थांबा. ओके.
आता दुसरं आहे, आता ह्या पीडीएफ मध्ये अजून एक ठिकाणी काय होतं, ही पीडीएफ नाही, ओके, ही वाली पीडीएफ मला वाटतं, हा इथे बघा एनर्जी बॉल. आता मी तुम्हाला ची बॉल कसा बनवायचा शिकवणार आहे. इथे तुम्हाला हातामध्ये एनर्जीचा बॉल दिसत आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. ओके. आणि आपल्या नोट्समध्ये तुमच्या ते कुठे असणार आहे ते पण तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. नाही तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल. ओके, हे जे ऊर्जा बॉल आहे, एनर्जी बॉल आहे, फुटबॉल, दुसरा बॉल, तिसरा बॉल, हा बॉल कसा बनवायचा ते आपण आता शिकणार आहे. ओके, चला. आता त्याच्यात लिहिलेलं आहे, फक्त मला फॉलो करायचं. तुम्ही जरी केलं तरी खूप छान, आत्ता केलं तरीही चालेल. आता काय करायचं, याच्यामध्ये 3 बॉल बनवायचे. पहिला फुटबॉल, दुसरा हिलिंगसाठी, स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, आणि तिसरा संपूर्ण पृथ्वीसाठी. आता पहिला फुटबॉल बनवायचा, म्हणजे लक्षात राहण्यासाठी फुटबॉल आहे, कारण ती नकारात्मक ऊर्जा फेकायची आहे. आता बघा, हे करत असताना काय करायचं आहे, तुम्हाला त्या एनर्जी बॉलमध्ये काय घोषित करायचं आहे. तुम्ही सध्या ज्या घरात राहता तेच लोक, आता मी सकाळी पण सांगितलं, आता तुम्ही सगळे 5व्या दिवसापर्यंत म्हणजे तुम्ही सगळे खूप चांगले लोक आहे ना, तुम्हाला घरात शांतता लागते ना, सगळे गुणागोविंदाने राहिले पाहिजे, भांडणं नाही झाली पाहिजे, असंच वाटतं ना सगळ्यांना. सगळे शांत, म्हणजे तुमचं असंच नेचर आहे ना, की तुम्हाला असं वाटतं घरात भांडणं व्हायला पाहिजे, नाही ना, सगळे शांत. म्हणून तुम्ही इथे आहे. तुम्ही सगळे कोण आहे, स्पिरिच्युअल लोक आहे, आध्यात्मिक लोक आहे, म्हणून टिकले, नाही तर दुसरे निघून गेले असतील. ओके, काही लोक गेले असतील. तर काय करायचं आहे, आपल्या घरात आपल्याला शांती पाहिजे, घरात सगळी वस्तू ठीक पाहिजे. आता पुढचे बॉल बनवायचे. माझ्या बरोबर करा, खूप मजा येते. परत मी स्वतःची आभारी आहे, माता पिता सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. माझ्या बरोबर करा आणि खरंच तसं इंटेन्शन द्या तुम्ही. कदाचित तुम्हाला संध्याकाळी झोपेच्या अगोदरच काही गुड रिझल्ट भेटतील. चला, हात रब करायचे. आता काय करायचं, एनर्जी बॉल बनवायचा. आता असं लाडू बनवतात तसं करा बरं. स्लोली 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 करा, फेल होऊ द्या. आता थोडस हात मागे घ्या. आता परत लाडू बनवा. ओके, परत मागे पुढे करा, थोडा परत मोठा करा. असं फुटबॉलच्या साईज चाला की तिथं थांबून जायचं. ओके. आणि आता ॲफर्मेशन याला थांबून घ्यायचं, आणि थर्ड आयने हवं तर फोकस करा त्या एनर्जी बॉलवर, आणि ॲफर्मेशन्स कसे द्यायचे बघा. मी माझ्या घरच्या सदस्यांचं नाव घेतो, तुम्ही तुमच्या सदस्यांचं घ्या. फॉर एक्झाम्पल मी माझ्या घरच्यांचं घेतो. हा दिव्य रेकी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समयरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर हा एनर्जी बॉल सर्व नकारात्मकता ग्रहण करत आहे, शोषून घेत आहे. परत आता तुमच्या घरच्यांचे नाव घ्या. मी सचिन, माझी पत्नी, माझी मुलगी, माझा भाऊ, माझे आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू, सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर हा एनर्जी बॉल ग्रहण करत आहे, शोषून घेत आहे. आणि मी ह्या एनर्जी बॉलला ब्रह्मांडात, ह्या सर्व नकारात्मक ऊर्जेला ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. आणि फूक मारून द्यायची आणि इमॅजिन करायचं की तुम्ही तो ब्रह्मांडात टाकला आहे, ती एनर्जी गेली आहे, असं 3 वेळेस करायचं. फुटबॉल, कारण आपण एनर्जी ते फेकून देत आहे म्हणून फुटबॉल. तर घरातील सर्व वस्तू त्या बॉलमध्ये बघायच्या तुम्ही. थर्ड आयवर थोडंसं चक्रावर काम करा, थोडंसं बघा त्याच्यात सगळ्या वस्तू, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, 2 व्हीलर, 4 व्हीलर सगळं बघायचं. आता हिलिंग द्यायची आहे. हिलिंग कशी द्यायची बघा, दोन्ही हात रब, परत सारखं सारखं रेकीला कॉल नाही करायचा, एकदाच करायचा, मग बॉल बनवायचा. ओके. आणि आता थांबून घ्या. आता अफर्मेशन द्या. मी सचिन, माझी पत्नी, माझी मुलगी, माझा भाऊ, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू, सर्व प्रकारची वाहने यांना हा एनर्जी बॉल प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा दिव्य रिके शक्तीने भरलेला एनर्जी बॉल, मी सचिन, माझी पत्नी, माझी मुलगी, माझे आई वडील, भाऊ,
घरातील सर्व प्रकारच्या वस्तू, सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि काय करायचं, जिथेही बसलाय काय करायचं, एक घरामध्ये जिथे तुम्ही बसले खाळूच फूक मारायची आणि कल्पना करायची ही एनर्जी सगळीकडे पसरत आहे, संपूर्ण घरभर पसरत आहे. हा, तुमचा हॉल, बेडरूम, किचन सगळ्यांकडे जाऊन सगळ्यांना हिलिंग भेटत आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्तीला हिलिंग भेटत अशी तुम्हाला कल्पना करायची. ओके. आणि सगळं झाल्यावर असं बोलायचं, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, की सगळ्यांबरोबर तुमचा संपर्क तोडून टाकायचा. असं बोलायचं की मी आता सर्वांशी संपर्क तोडत आहे. ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालतं. ओके. ते पुढच्या लेवलला मी करायलाच सांगतो, सध्या नाही केलं तरी चालेल, उगीच कन्फ्युज होऊन जाणार तुम्ही. तिसरा बॉल खूप महत्वाचा आहे. बघा, आपल्याला फक्त मागायची सवय असते. मला पैसा पाहिजे, घर पाहिजे, घर झालं, शेती पाहिजे, शेती झाली, लग्न झालं, मुलं पाहिजे, सगळं काही. पण आपण द्यायचं कधी विचार करत नाही की मी किती दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे. ओके. तर आता काय आहे, रेकीमधून तुम्हाला काय करायचं आहे, द्यायचं आहे, हिलिंग द्यायची आहे संपूर्ण पृथ्वीला, पृथ्वीवरील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना. तुमच्या बरोबर खूप अदृश्य शक्ती असतात. तुम्ही बिलीव्ह करा. तुमचं कुणीही जुने पूर्वज सोडून गेलेले असतील, तुमचे जुने आई वडील असतील, तुम्हाला वाटत असेल ते अजूनही मला मदत करतात, आराध्य देव असेल, एंजल थेरपीच्या लोकांना माहिती आहे खूप एंजल्स आपल्या बरोबर असतात, गायडन्स एंजल्स असतात. तर सर्व सजीवांना, दृश्य अदृश्य शक्तींना हिलिंग द्यायची. आणि काय करायचं, हे करत असताना शक्यतो टेरेसवर जाऊन करायचं. खूप छान वाटतं, तुम्हाला खूप छान वाटेल. आता बघा, फक्त एकदा करून तर बघा, प्रॅक्टिस उद्या तुमच्यावर आहे. हाताचे करायचे, एनर्जी बॉल बनवा. आता थोडस हा बनवल्यानंतर प्रॅक्टिस होऊन जाईल. नंतर तुमचे हात खूप छान जड होऊन जातात, तुम्हाला बॉल जाणवतो त्याच्यामध्ये. हा, तर थांबा आणि इंटेन्शन द्या. दिव्य रेकी शक्तीने भरलेला हा एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. हा एनर्जी बॉल पाण्यातील, जमिनीवरील, आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तीनदा बोलायचं, मी परत एकदा बोलतो. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी हा बॉल परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. मग तुम्ही जायचं मस्त टेरेसवर आणि फुकणे मारायची, मोठा हात करायचा आणि असं कल्पना करायची तुमच्या हातातून ऊर्जा अशी संपूर्ण पृथ्वीला पोहोचत आहे. असं एखादा मिनिट हात असाच ठेवा. तर माझे बरेचसे स्टुडंट्स असतात, रेखीत पुढे आले, तुम्हाला सिम्बॉल भेटले ना, तुमच्या हातातून सारखी एनर्जी वाहत असते. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की एक्सेस एनर्जी काय करू. तर मग माझे बरेचसे स्टुडंट असे जातात टेरेसवर आणि बोलतात की ज्याला गरज असेल माझ्या हातातून ऊर्जा प्रवाहित होऊ दे. खूप सुंदर असतं पुढच्या लेवलला. म्हणजे घरात कोणी आजारी असेल, हातातून तुमच्या ऑटोमॅटिक असं ऊर्जेचा फ्लो यायला लागतो. खूप छान एक्सपिरियन्स असतात. ओके. चला, आता इथपर्यंत समजलं, आवडलं, करू शकतात, करा, प्लीज करा. खूप जणांना याचा फायदा होतो. माझे अजूनही जुने स्टुडंट मला कधी फोन करून खूप छान एक्सपिरियन्स सांगतात. ओके. तर करायचं आहे तुम्हाला. ओके. इथपर्यंत आवडलं, मस्त वाटलं. कधी आपण दिलं होतं कुणाला काही, आता द्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही द्यायचं शिकतात, कुणाला देतात, ते युनिवर्स, ते ब्रह्मांड तुम्हाला त्याच्या कैक पटीने देतं. ओके. तर तुम्हाला तसं करायचं आहे. ओके. 7 चक्र मेडिटेशन शिकवायचंय तुम्हाला. 7 चक्र मेडिटेशन कसं करायचं, आता लक्षात घ्या. 7 चक्र मेडिटेशन करताना चक्रची हिलिंग, चक्र जे जो तुम्हाला हिलिंग करायची असेल तर कधीही खालून वरती जायचं असतं. हा, तर तुम्हाला सुरुवात रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत जायचंय. तर ते साऊंड मेडिटेशन मी तुम्हाला आता प्ले करून दाखवेल. आणि त्या नोट्समध्ये मी तुम्हाला, मला माहिती आहे त्या दिवशी कोणी नोट्स नसतील, खूप जणांनी नोट्स नसतील बनवल्या, मला माहिती आहे, सगळे मनापासून नाही करत, मग शेवटी बोलतात आम्हाला दिलं असतं तर बरं झालं असतं. तर लक्षात घ्या, तुमच्यासाठी मी त्या नोट्समध्ये हे सुद्धा दिलं आहे. इमेज सुद्धा दिले आहेत, कुठलं चक्र कुठं आहे, कसं आहे.
इतकं कोणी करणार नाही, पण चला ठीक आहे, सगळ्यांचं भलं हो एवढीच काम नाही हा. तर बघा आता मी तुम्हाला एक साऊंड ऐकवतो हा, नीट केअरफुली साऊंड ऐका. ओके, 1 मिनिट. आवाज येतोय? येतोय ना आवाज? ठीक आहे, ठीक आहे. यात एवढी हा. आता बघा, कधीही परत मेडिटेशन आहे. हे बघा, आपले 7 चक्र आहे ते 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे. प्रत्येक चक्राला 3 मिनिट हिलिंग द्यायचे. 7 त्रिक 21 तुमचं 7 चक्र मेडिटेशन कम्प्लीट होतं. ओके, सगळं सांगितलंय. बीज मंत्र का महत्वाचा आहे, कलर का महत्वाचा आहे. तर काय करायचं, सकाळी मेडिटेशनला बसताना दोन्ही हात रब करायचे, रेकीला कॉल करायचा आणि काय करायचं, पहिला आवाज तुम्हाला येईल लम. लम आवाज येईल तर तुम्ही हात तुमच्या जिथे रूट चक्र आहे असा पक्का लावून नाही ठेवायचा, थोडासा फेदर टच, हा थोडासा लांब ठेवायचा आणि असा हात ठेवून फक्त बसायचं आहे आणि लाल कलर इमॅजिन करायचं आहे. ते मंत्र ऐकायचं आहे, ते लम. पण शक्य असेल तर त्या मंत्राचा उच्चार करा. जर तुम्ही उच्चार केला तर रिझल्ट अजून चांगले येतील. पण पॉसिबल नसेल तर तुम्ही ते फक्त ऐकलं तरी चालेल. इवन तुमच्याकडे टाइम नसेल हे सगळं करायला, तेव्हा तुम्ही काय करायचं, ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत आहे तरीही ऐकू शकतात, स्वयंपाक किचनमध्ये काम करत आहे हेडफोन लावून तरीही तुम्ही ऐकू शकतात ते. आणि काम ना करायचे, बसताना समजा रूट चक्र आहे, बघायचं तिथले फिलिंग्स कशा आहे, त्या एरियातले सेन्सेशन बघायचे, त्या एरियात काय हालचाल होत आहे. असं करता करता तुमचं 21 मिनिटाचं मेडिटेशन. आणि क्राऊन चक्राला फक्त हात तुम्ही बघा, रूट चक्र स्वादिष्टान चक्राला असा हात, परत 3 मिनिटानंतर हात हृदय चक्रावर, त्याच्या 3 मिनिटानंतर इथे, मग थर्ड आय चक्राला तुम्ही असं पकडा किंवा असं पकडा. कारण आपल्या पिनियल ग्लँड मध्ये ते चक्र असतं. तर एक हात असा, एक हात असा पकडा. आणि क्राऊन चक्राला असा नका पकडू मेडिटेशन करताना, क्राऊन चक्राला असा पकडा. कारण एनर्जी वरतून येतं. मी आधीच सांगितलं, हा तुमचा अँटिना आहे आणि ते परमेश्वराचं सॅटेलाइट वरती आहे. तर हे तुमचं रिसिव्हर आहे, तर त्याला झाकायचं नाही, त्याला असं करायचं. मग तुम्हाला 7 चक्रा मेडिटेशनचा लाभ होईल. ओके, अजून तुम्हाला काय शिकवायचं आहे, पैसा एंजल नंबर आहे, थोडेसे मनी रिच्युअल्स आहे, खूप काही हा. बाप, अजून बराच सिलेबस बाकी आहे तुमचा. ठीक आहे, त्याच्या अगोदर आता आपण काय करूया, काल ज्या लोकांना माहिती नव्हतं थोडंसं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. कसलं, हा, पुढच्या कोर्स बद्दल सांगतो. थोड्या वेळ तुम्हाला 5-10 मिनिट घेतो. पुढचा आपला जो कोर्स आहे लेवल 2 आणि लेवल 3 मी एकत्र शिकवतो. तो मास्टर हिलर प्रोग्राम त्याला बोलतात. लेवल 2 वेगळं, लेवल 3 वेगळं असं नाही, एकत्रच असतो. मंगळवार पासून तो आपला क्लास सुरू होणार आहे. तर त्याच्यामध्ये काय काय असतं फक्त थोडंसं तुम्हाला मी 5 मिनिटात एक्सप्लेन करतो, थोडीशी तुम्हाला आयडिया, की ज्यांना इंटरेस्ट असेल. आता बघा, पुढच्या लेवलला तुम्हाला आता सध्या कुठले सिम्बॉल नाही, तर तुम्हाला रेकीचे सर्व सिम्बॉल आठवण करून दिले जातात आणि त्याच्यामुळे तुम्ही काय काय करू शकतात आपण बघूया. ओके, तुम्हाला फक्त उसवी रेकीच नाही तर करुणा रेकी ही भारतीय रेकी आहे, ही सुद्धा सगळं मी जेही सांगेल ते सर्व त्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके, तर तुम्हाला करुणा रेकी ही कुठे जायची शिकायची गरज नाही. तुम्ही बाहेर गेले तर तिथे तुम्हाला लेवल 3 नंतर 4A 4B असं बोलून करुणा रेकी शिकवतात हा. तर तुम्हाला त्याच्यातच करुणा रेकी ही शिकवली जाते. खूप सुंदर आहे भारतीय रेकी. तुम्हाला बसायला असं स्वस्तिक आसन आहे, तुम्ही कसे भारतीय सिम्बॉल वापरायचे, स्वस्तिक कसा वापरायचा, बरेच खूप छान छान सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये, तुम्ही यूज करू शकता. अंतकरण रेकी हाही सब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला फक्त रेकी नाही तर रेकी बरोबर बरेच सगळे मोडॅलिटीज शिकवले जातात. अंतकरण रेकी सोपं आहे. हा, सतीचं ग्रीड हे खूप छान काम करतं. हे शिकवलं जातं तुम्हाला कशासाठी बघा, आपले नाते संबंध खराब असेल, टचवूड आजच मला एका सरांचा कॉल आला पहिली बॅच संपल्यानंतर, की सर मी ते म्हणजे माझे मास्टर लेवलचे स्टुडंट आहे, त्यांनी 2 कपल होते, त्यांची फोटो पाठवला, एनर्जी खूप खराब होती, तरी ते बोलले सर मी हिलिंग केली आणि खरंच ते वर्क केलं. ओके, तर तुम्ही काय करू शकता बघा, याच्यामध्ये 2 व्यक्तीचे नातेसंबंध खराब आहे म्हणजे 2 व्यक्ती काय, पती पत्नी असेल, 2 कुटुंब असतील, भाऊ भाऊ, सासू सुना काही असेल, तुम्ही रेकीने खूप छान त्यांना जवळ आणू शकतात. आणि जर कोणी अनवॉन्टेड व्यक्ती असेल, नकोशी व्यक्ती असेल, जो तुमच्या मुलाला सतत बिघडवतो, मिस्टरांना किंवा पत्नीला, तर अशा व्यक्तींना
तुम्ही सकारात्मक पद्धतीने दूरही करू शकतात. म्हणजे रेकी ब्लॅक मॅजिक नाही, एक सकारात्मक भावनेने. नाही तर तुम्ही रेकीमध्ये कितीही बॅड इंटेन्शन द्या, कसंही करा, रेकी वर्क करणारच नाही. ओके, तर रेकी पूर्ण व्हाईट एनर्जी आहे, ब्लॅक मॅजिकचा याचा काहीच संबंध नाही. हे पण ब्लॅक मॅजिकला ती कापू जरूर शकते, पण तुम्ही बॅड इंटेन्शनने कुणाचंच वाईट करू शकत नाही. ओके, ते लिटरली इम्पॉसिबल आहे. ओके, चला, हे आहे तुम्हाला विश बॉक्स कसा बनवायचा शिकवलं जातो. विश बॉक्स खूप सुंदर आहे. हा अमेझॉनवर भेटतो, पण तुम्हाला घेऊन फायदा नाहीये, कारण त्याच्यासाठी तुमच्याकडे सिम्बॉल लागतात. सिम्बॉलने तुम्हाला आतून चॅनलिंग व्हायला पाहिजे. तर तुम्हाला सगळं सांगेल फी वगैरे. तर असा विश बॉक्स असतो. मी पण फक्त दाखवण्यासाठी घेतो लोकांना की असा विश बॉक्स असतो, नाही तर मी सुद्धा ते घ्यायची गरज नसते. तुम्ही असा डब्बा पण वापरू शकतात, एक बनवू शकतात, आणि याच्यामध्ये स्वतःसाठी विश, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी इच्छा लिहू शकतात. मी खूप छान, म्हणजे माझ्या भावाचं लग्न होत नव्हतं, घरात आईचा आजाराचा प्रॉब्लेम होता, सासू सुनेची गडबड होती, मी सगळे छान वर्क करतं, ते खूप सुंदर करतं हं. तर ते कसं बनवायचं, त्याला त्या विश बॉक्सला चार्ज कसं करायचं, कसे सिम्बॉल त्याच्यावर लावायचे, सगळं शिकवलं जातं. आणि त्यात अजून एक मी तुम्हाला खूप लॉ ऑफ अट्रॅक्शन पण कव्हर, तसं मॅजिक चेक असतो. कोणी सिक्रेट बुक वगैरे बघितलं असेल, सिक्रेट पिक्चर वगैरे, किंवा सिक्रेट पुस्तक वाचलं असेल, तर मॅजिकचे एक कन्सेप्ट असतो. तर थोडंसं लॉ ऑफ अट्रॅक्शन पण मी तुमचं त्याच्यात कव्हर करून देतो. ओके, तर पुढे जाऊन तुम्ही असं शिकणार आहे. कपूर दे, याला वंडर लॅम्प बोलतात. हा वंडर लॅम्प काय असतो, कसा बनवायचा, हा खूप सुंदर कन्सेप्ट आहे हं. रेकीमध्ये काही लोकांचे काही चार्जेस घेतात शिकवायचे, तसं गरज नाही आहे. खूप छान आहे ते. म्हणजे तो वंडर लॅम्प कशासाठी वापरतात, माझ्याकडे आहे, म्हणजे असा वंडर लॅम्प असतो तो. तर तो 4 पार्ट मध्ये असतो, थोडा वेगळा असतो. तर हा काय करतो, तुमच्या कामामध्ये कुठलेही ब्लॉकेजेस असतील, खूप दिवसापासून एखादं काम होत नसेल, तर ते सगळ्या एनर्जीला हा ग्रहण करतो, आणि ते तुम्हाला प्रूफ पण दिसतो त्याच्या. खूप त्याला वंडर लॅम्प का बरं बोलतात, जर निगेटिव्ह ऊर्जा असेल तो त्याचे रिझल्ट खूप सुंदर दाखवतो, आणि हिलिंगसाठी खूप सुंदर आहे. ओके, तर वंडर लॅम्प कसं आहे, आपण सिलेबस सांगतो काय काय घेणार आहे. सायकिक अटॅक, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण ओरा शिकलो, तर काही लोक आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा फेकतात. साध्या भाषेत ब्लॅक मॅजिक, काय कोणी काही करत असेल, जादू टोना करणे वगैरे, तर तुम्ही अशा केसेस देखील हँडल करू शकतात, कारण तुमच्याकडे सिम्बॉल्स असतात. तुम्ही प्रोफेशनल होऊन तुम्ही अशा लोकांचेही, घरातले सदस्य असतील, बाहेरचे असतील, अशा केसेस घेऊ शकता. तर फक्त व्यक्तीच नाही, कुणी आपल्या घरावरही कधी काही केलं असतं. एखाद्या घराला अचानक नजर लागते, अचानक सगळे आजारी पडतात, अचानक पैशाच्या समस्या येतात, अचानक सगळ्यांची नोकरी वगैरे जाते, अशा वेळेस तर तुम्ही एखाद्या घराला देखील हील करू शकता, स्वतःचं किंवा इतरांचं. सगळ्यात छान लेवल, याच्या पुढच्या लेवलचं स्पेशालिटी म्हणजे डिस्टन्स हिलिंग. तुम्ही व्यक्ती समोर जरी नसेल, मुलं, आई वडील, किंवा तुमचे क्लायंट्स पुढे प्रोफेशनल बनले तर क्लायंट्स बनणार, तर तुम्ही एखादी 7 चक्राची इमेज, त्या व्यक्तीचा फोटो असेल, किंवा एखादी पिलो असेल, त्याच्यावरही तुम्ही तुमच्याकडे पॉवरफुल सिम्बॉल्स येतात, होंशाजोशने वगैरे, त्याच्याने तुम्ही कनेक्ट करू शकता त्या सिम्बॉल थ्रू त्या व्यक्तीला, आणि घर बसल्या त्याची हिलिंग तुम्ही खूप व्यवस्थित करू शकतात. तर ते सर आजच सांगत होते की मी सर छोट्या मोठ्या हिलिंग खूप आरामात करून घेतो, डिस्टन्स हिलिंग. पण बरेच स्टुडंट असे सांगतात, छोटे मोठे खूप छान करतात, पण जेव्हा एखादं रिलेशनशिप ते हील करतात, एखाद्याचा संबंध वगैरे, एखाद्याला 6 महिने जुने आजारातून काढतात, तर ते जेव्हा सांगतात ना, त्यांचा आनंद वेगळाच असतो. त्यांनाच मॅजिक, असं मॅजिशियन झाल्यासारखं वाटतं, माझ्यात काही मॅजिक आहे. ओके, तर खूप सुंदर आहे. कधी वाटलं तर नक्की करा. ओके, चला, डिस्टन्स हिलिंग तुम्ही करू शकतात कुणाचीही. साऊंड थेरपी, हे पण सगळं जेही सांगेल, कसलंच वेगळी फी नाही, मी एकच कोर्स तो डिझाईन केलाय, सगळं त्याच्यात असतं. साऊंड हिलिंग आहे. कसं वापरायचं साऊंड हिलिंग, तुम्ही खूप छान वर्क करतो. ओके, सर्वात महत्वाचं त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे इथून पुढे तुम्ही जेव्हा पुढच्या लेवलला येतात, तर तुम्हाला हे 7 चक्रा मेडिटेशन, 24 पॉईंट बॉडी हिलिंग, हे सगळं करायची गरज पडत नाही. तुमच्याकडे पॉवरफुल मेडिटेशन असतं, ते विथ सिम्बॉलच करायला लागतं. ओके, विदाऊट सिम्बॉल नाही होत. तर त्याच्यामध्ये काय होतं, तुमच्यातल्या 7 पॉवर्स ऍक्टिव्हेट होतात. आता काय असतात 7 पॉवर्स, तुम्ही एक शक्तिशाली पॉवर मॅग्नेट बनत. खूप सुंदर आहे. तुम्हाला स्वतःला वाटेल की तुमचा ओरा असा घरा एवढा झाला आहे, तुमचं पूर्ण एरिया एवढा तुमचा संपूर्ण ओरा झाला आहे.
तुमचे सातही चक्र आणि ओरा पूर्ण बॅलन्स होतात आणि जिथे जाल पॉझिटिव्हिटी पसरवतात. मनी मॅग्नेट बनतात. पैसा जीवनात सहज आणि योग्य पद्धतीने यायला लागतो. नवीन लोक जीवनामध्ये येतात, पॉझिटिव्ह लोक, नवीन ऑपॉर्च्युनिटीज, आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी खूप छान आहे. हिलिंग मॅग्नेट बनतात. माझे खूप सगळे स्टुडंट आहे आणि सर्वांचे चांगले एक्सपिरियन्स आहे. ओके, तुम्ही हिलिंग मॅग्नेट बनतात. जिथे तुम्ही जातात ऑटोमॅटिक तुमच्या हातातून अशी एनर्जी फ्लो व्हायला लागते आणि खूप छान रिझल्ट्स येतात पुढे जाऊन. लव्ह मॅग्नेट बनतात. तुमचं सगळ्यांबरोबर नातेसंबंध मजबूत होतात, प्रेमळ होतात. जिथे जातात तुम्ही प्रेमच आकर्षित करतात. सायकिक मॅग्नेट म्हणजे काय? सायकिक मॅग्नेट म्हणजे आपले ESP पॉवर्स, एक्स्ट्रा सेन्सरी प्रिसेप्शन, म्हणजे इंटिट्यूव्ह पॉवर्स. तर तुमची इंटिट्यूव्ह पॉवर्स खूप छान वर्क करतं आणि आध्यात्मिक लेवलवर खूप छान आहे पुढची लेवल तुमचं. तुम्ही परमेश्वराशी अधिक चांगले कनेक्ट होतात, त्या क्रिएटर बरोबर, ज्यालाही तुम्ही कुणाला मानतात, आणि तुमच्यामध्ये खूप छान समताभाव वाढतो. ओव्हरऑल खूप सुंदर आहे. त्याच्यातच अजून क्रिस्टल थेरपी बेसिक आणि ॲडव्हान्स दोघे शिकवलं जातं, त्याचे काही वेगळे पैसे नाही घेतले जात. तर मग क्रिस्टल थेरपीमध्ये कशासाठी कुठली क्रिस्टल वापरायचे, एखाद्याचं घरातलं सदस्य किंवा क्लायंट आहे, मग त्याला कुठलं क्रिस्टल सजेस्ट करायचं, ब्रेसलेट कसले. एखाद्याच्या घरात ऊर्जा, तुम्ही ऊर्जा चेक करू शकतात प्रोफेशनली, एखाद्याच्या घरात जाऊन काही चार्ज करून पैसे आणि सजेशन देऊ शकतात, असं क्रिस्टलचं झाड लावा किंवा ट्रिगर. ते ते थोडंसं छान आहे. ऍक्च्युली मी बेसिक बोलतो पण ते ऍडव्हान्सच आहे. आणि ऍडव्हान्समध्ये असं क्रिस्टल ग्रिड्स कसे बनवायचे, तुम्ही तुमचं हिलिंग एनर्जी कसं अँप्लिफाय करू शकतात, हे त्याच्यामध्ये असतं. त्याच्यात सर्वात खास बात म्हणजे हे आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर खूप पॉप्युलर आहे सध्या, तुम्ही बघा युट्यूबवर ऍड वगैरे. याला काय बोलतात? इमोशनल फ्रीडम टेक्निक. म्हणजे एक तुमचं एक टॅपिंग पॉईंट असतात आणि तुम्ही सगळं शिकवलं जातं. तुम्हाला काय करायचं आहे, तुमची टॅपिंग घ्यायचंच नाही, तर तुम्हाला काय शिकवलं जातं, तुम्ही इतरांची हिलिंग कशी करायची, ते तुम्ही स्क्रिप्ट कशा बनवायच्या त्याच्या, तुम्ही एखाद्यासाठी केस कशी आहे, त्या केसनुसार तुम्ही कशी स्क्रिप्ट बनवायची, त्याचं काउन्सिलिंग कसं करायचं. तुम्ही एक काउन्सिलर बनतात, एक मेंटर बनतात, कुणाचंही तुम्ही खूप छान हिलर बनतात. ओके, तर म्हणजे जसं आता एखादा मुलगा आहे, मोबाईलचं व्यसन आहे, कुणाला काही आहे, तर तुम्ही त्या EFT टॅपिंगने कुणाचंही मेंटल लेवलवर, भावनिक लेवलवर काउन्सिलिंग करू शकतात. एखाद्याचा प्रेमभंग आहे, काही दुःखात आहे, खूप वर्षापासून जुनं दुःख आहे, तर ते टेक्निक तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके, आणि ओके, तर त्याच्यामध्ये एवढं आहे. अजून काय मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. ओके, 1 मिनिट थांबा. हम्म, ते झालं. 1 मिनिट. ओके, हा, थोडंसं मी तुम्हाला 1 मिनिट परत 1 मिनिट. हा, थोडंसं तुम्हाला जर फीचं काल नव्हतं सांगितलं, ते पण सांगू देतो तुम्हाला. बघा, हे सगळं काही तुम्हाला त्याच्यातच जे मी सांगितलं ते सगळं याच्यामध्ये आहे. हवं तर तुम्हाला उद्या पाठवेल मी PDF, किंवा क्लासमध्ये नंतरून पाठवेल. बघा, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकतात. बघा, तुम्हाला करुणा रेकी एक्स्ट्रा शिकवली जाते, रेकीच्या सगळ्या लेवल बरोबर, लेवल 2 लेवल 3 बरोबर करुणा रेकी, EFT जे इमोशनल फ्रीडम टेक्निक, क्रिस्टल थेरपी बेसिक आणि ऍडव्हान्स, जे झिबू सिम्बॉल आहे ते सुद्धा तुम्हाला काल मी थोडेच दिले. तुम्हाला अजून जास्त ऍडव्हान्स लेवलचे झिबू सिम्बॉल भेटतात. कसे वापरायचे, कुठल्या कलरने, कुठे कुठे कसे काढायचे सांगितलं जातं. तुम्हाला लाईफ लाईफ टाईम ऍक्सेस आहे, तुम्ही कितीही बॅच रिपीट करू शकतात. माझ्याकडे 1-1 वर्ष जुने स्टुडंट अजूनही, म्हणजे नाही समजलं म्हणून येत नाही, तर असं ऐकायला, जसं तुम्हाला 5 दिवस ऐकायला आवडतं तर ऐकायलाच येतात. ओके, कधी येऊ शकतात. सर्टिफिकेट भेटतं, गव्हर्नमेंट सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही एक सर्टिफाईड मास्टर हिलर बनतात. ओके, एक हिलिंग बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. लाईफ टाईम व्हॉट्सअप सपोर्ट ग्रुप असतो, मग ॲफर्मेशन खूप काही असतं, आणि पुढे जाऊन जे पुढच्या लेवलला येतात त्यांना थोडंसं मग बरंच काही नवीन शिकायला भेटतं. तर खूप सुंदर आहे. तर तुम्ही काय काय करू शकतात. बघा, तुम्ही एक पैसे पण याच्यामधून अर्न करू शकतात. पैशाचं मी अर्न करायचं जास्त सांगत नाही, काही लोकांना वाटतं सर पैशाचं जास्त बोलतात, तर तरीही तुम्ही एक मास्टर हिलर बनतात. एका एका हिलिंगचे 500-500 रुपये लोक चार्ज करतात. ओके, एखाद्याला तुम्ही मिनिमम 21 हिलिंग जरी सांगितला, मंथली चांगला इन्कम जनरेट होतो.
तुम्ही क्रिस्टल थेरपी, माझे बरेचसे स्टुडंट आज काय करत आहे, क्रिस्टलचा बिझनेस खूप छान चालवत आहे. म्हणजे बरेच हाऊसवाईफ आहे, काही ना काही त्यांचे, म्हणजे माझं एक इंटेन्शन असतं की जेही फी तुम्ही मला भराल तर तुमची वसूल झाली पाहिजे. त्या हिशोबाने मी सगळ्यांना नेहमी शिकवत असतो. तर खूप छान बिझनेस चालू आहे, सगळ्यांचे खूप छान वर्क करतात. ओके, तर तुम्हाला काहीतरी पार्ट टाइम काहीतरी तुम्हाला बिझनेस करण्यासारखं भेटेल. तर बघा, हे सगळं करायची फी किती असते. तर बघा, लेवल 2 5,000, लेवल 3 10, म्हणजे याचे चार्जेस असतात, एवढी त्याची व्हॅल्यू होते. पण मी एवढी फी नाही घेत. ओके, आपलं सगळं कॉम्बिनेशन मध्ये आहे. आपल्या कोर्सची फी फक्त 6,000 रुपीज आहे, 6,000. आणि जर तुम्ही उद्यापर्यंत भरली, उद्या संध्याकाळपर्यंत, तर 5,000च आहे. त्याच्यानंतर जर लेट केलं तर 6,000 आहे. अदरवाईज उद्या संध्याकाळपर्यंत 5,000 तुम्ही भरू शकतात. ओके, तर त्याचं असं कोर्स स्ट्रक्चर आहे. हा, ओके. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, लक्षात घ्या. हे जे आहे लेवल 2 लेवल 3, याच्यामध्ये फक्त लिमिटेशन असतं. मी फक्त मॅक्झिमम 20 ॲडमिशनच घेतो. कशासाठी? माझ्या जुन्या स्टुडंटला माहिती आहे सगळ्या. काय असतं इथे, तुम्हाला ग्रुपने शक्तिपात द्यायला लागतो, पण तिथे एक एक करून सगळ्यांना बोलवायला लागतं. आणि त्या 2 आठवड्यामध्ये, 2 आठवड्याचा प्रोग्राम असतो, संध्याकाळी 8 ते 9 एकच बॅच असते. ओके, आणि नाही जमत सगळ्यांना. म्हणजे मला परमेश्वर कृपेने माझे नेहमी ॲडमिशन फुल होतात, लगेच फुल होऊन जातात. ओके, आणि मग किती रिक्वेस्ट केली ना, मला नाही वाढवता येत, कारण ते शक्यच नाहीये. घ्यायला मी 50 ॲडमिशन घेईल आणि ग्रुपने हिलिंग देईल, तर ते मला पटत नाही. ओके, कारण खूप नाजूक असतं ते काम, खूप इमानदारीने करायला लागतं. तर तुम्हाला जितकं शक्य होईल तर तसं तुम्ही ॲडमिशन करू शकतात. तिथे लिमिट असतं. ओके, तर हे पुढच्या कोर्सचं आहे. हा, तुमच्यावर आहे. पण खूप सुंदर रिझल्ट येतात. जर जीवनामध्ये 360 डिग्री चेंज पाहिजे तुमच्या भावनिक लेवलवर, आर्थिक लेवलवर, घरातले सर्व रिलेशन, घरातले सर्व लोकांचे प्रॉब्लेम, घरात कोणाला व्यसन आहे, कोणी आजारी आहे, कटकट घालत आहे, कुणाला खूप दिवसापासून आजार आहे, खूप सुंदर काम करतं सगळ्या लेवलवर. ओके, तर सर्वस्वी तुमच्यावर आहे. आता आपण शिकवायला घ्यायचं, आपलं शिकवणं महत्वाचं आहे. नाही तर मला जास्त गप्पा पण मारायला नाही आवडत. ओके, चला ओके, चला. माझा नंबर नाही मिळाला तर ग्रुपवर रोज तुम्हाला मेसेज येतात व्हॉट्सअप, त्याच्यावर ॲडमिनवर नंबर शोधा, नाही तर घरात कोणाची तरी मदत घ्या. ओके, ओके, चला. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पुढचं पैशा संबंधित काय काय आहे, तुमचे लाईफ चेंजिंग प्रॅक्टिकल्स. अजून एक महत्वाचं राहिलं, पैसे भरण्यासाठी मी तुम्हाला ग्रुपवर मेसेज टाकेल, सगळी फाईल देईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. ओके, हवा तर टेन्शन नका. ऑलरेडी झाले, पण सकाळच्या बॅचचे लोक बुक पण झालेत बरेचसे, थोड्या जागा बाकी आहेत. तर शक्य असेल तर तुमच्या आयोजन करा, अदरवाईज नो प्रॉब्लेम. ओके, 2 आठवड्यांचा असतो तो कोर्स. पुढचा आठवडा आणि त्याच्या पुढचा आठवडा सॅटर्डे संडे क्लासला सुट्टी असते. ओके, तर आणि लाईफ टाईम, म्हणजे तुमचं एखादं कुठं लग्न आलं, बर्थडे पार्टी, तुम्ही बिंदास दांडी मारू शकता. त्याची रोज रेकॉर्डिंग असते, रोजच्या नोट्स असतात, आणि कितीही बॅच रिपीट करू शकतात. त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन, तुम्ही ते सगळं क्लास आपलं सगळं शिकून झाल्यावर विचारा. सध्याचं खूप बाकी आहे, तुमचा खूप सिलेबस बाकी आहे 5व्या दिवसाचा, इथे खूप सगळं लिहून ठेवलेलं आहे मी. ओके, चला, बाकीचं आपण कोर्स बद्दल नंतर बोलूया. शिकणं महत्वाचं आहे. आता बघा, त्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट नाही सांगितली. हा, कुठली पीडीएफ होती ती, हिलिंग वाली. हा, आता कुठे गेली ती पीडीएफ? ही पण नाही. एक मिनिट थांबा. ही नाही. एक मिनिट, हा. ही पण लावतो. ओके, जस्ट 1 मिनिट. ह्या पीडीएफ मध्ये एक गोष्ट तुम्हाला नाही सांगितली, नाही तर मी नेहमी प्रत्येक बॅचला विसरून जातो ते शिकवायचं. 1 मिनिट थांबा. हा, याच्यामध्ये काय बघा, तुम्हाला काय करायचं आहे. 1 मिनिट. हे बघा, शक्य असेल लेवल 2 ला एवढी गरज पडत नाही. सध्या तुम्ही लेवल 1 ला आहे, तर शक्य असेल तेव्हा हे सगळं करायचंय. तुम्हाला काय करायचंय बघा, इथे 24 पॉईंट बॉडी हिलिंग आहे. हा,
तर तुम्हाला टाइम असेल मेडिटेशन करा, हे ऑप्शनल आहे. तर जे वयस्कर लोक आहेत त्यांना सगळेच आजार असतात वेगवेगळे, तर जे एजेड लोक आहेत त्यांच्यासाठी रिकमेंडेड आहे. हे काय आहे बघा, 24 पॉईंट बॉडी हिलिंग आहे. तर सेम रेकीला कॉल करायचा आणि एक एक बॉडी पार्टवर तुम्हाला 3-3 मिनिट हात ठेवायचा. ओके, डोळ्यावर, कानावर, गालावर, असे वेगवेगळे. तर प्रत्येकाला 3 केलं तर 24 3 72, 72 मिनिटचं मेडिटेशन होतं. तर ते खूप मोठं होऊन जातं. तर तुम्ही काय करा, 12 अंगों का छोटा रेकी उपचार. तर तुम्ही काय करायचं, एक 12 बॉडी पार्ट आहे, प्रत्येकाला 3-3 द्या. जर तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन नसेल जमत तर तुम्ही हे करा. जे वयस्कर लोक आहे त्यांनी नक्कीच हे केलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही 3-3 मिनिट रेकी द्यायची सगळीकडे. छान तुमचं सगळं बॉडी पार्ट्स हिल होऊन जातात. पण तरुण लोकांनी 7 चक्रावर फोकस करायचा आहे. ओके, हे रिटायर्ड लोकांसाठी राहू द्या. तुम्ही 7 चक्रा मेडिटेशन करा किंवा सेल्फ ओरा क्लिन्झिंग करा, वेगवेगळं करायचं आहे. ओके, तर हे तुम्हाला करायचं आहे. ओके, आता याच्या पुढचं तुम्हाला पैसे आहे, काही काही गोष्टी काय फॉलो करायच्या आहे ते आपण बघणार आहे. हा, आता सर्वात अगोदर लेवल 1-2 झाली आहे तर परत करा. ओके, सेम याच्यात नंतर मला कॉल करू शकतात. थोडं कन्फ्युजन असेल तर कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही. ते क्वेश्चन आन्सर तुम्ही पहिले शिकून घ्या. पहिले फोकस शिकणं खूप शिकवायचं आहे, महत्वाचं. कोर्स संबंधित काही असेल शंका, नंतर मी बोलायला चान्स देईल सध्या, नाही तर दुसऱ्याने डिस्टर्ब आणि मलाच कन्फ्युजन होऊन जाईल, एखादा विषय राहून जाईल शिकवायचा. ते खूप इम्पॉर्टंट आहे. हा, सगळ्यांनी 5 प्रिन्सिपल लिहिले होते रेकीचे? खरे लिहिले होते की नाही, का त्या दिवशी फक्त लिहिले होते कोणी? लक्षात आहेत ना 5 प्रिन्सिपल? चला, कोणी एक एक प्रिन्सिपल तरी सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये लिहून, काय होता एखादा. तर काय करायचं आहे बघा, आपण काही असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 प्रिन्सिपल काय आहे? जस्ट फॉर टुडे आय विल नॉट अँग्री, राग नाही करायचा, चिंता नाही करायची, ग्रॅटिट्यूड ठेवायचं, प्राणी मात्रावर दया करायची, साधं सोपं. त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी परमेश्वराला जितकं थँक्यू बोलणार तेवढं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करेल. आता थोडंसं आपण पैशाविषयी बोलणार आहे आणि अन्न पाणी. हा, आता खूप छान आहे, सर्वांनी ऐका. पैशावर जाण्या अगोदर अन्न चार्ज करण्यावर आपण येणार आहे. आता मला सर्वांनी मी एक प्रश्न विचारतो, प्रश्नांचं उत्तर द्या. हा, तुमच्या बरोबर असं होतं का की तुमच्या मुलांना तुमच्याच हातचं जेवण आवडतं? माझीच मम्मी छान बनवते, मी तिच्याच हातचं खातो, असं स्पेशल, आणि तेच जेवण घरच्या इतर सदस्यांना बेचव वाटतं, असं होतं का? त्यांनाच आवडतं, मुलांना खूप आवडतं, पण दुसऱ्यांना नाही पटत ते जेवण, असं होतं. चला, होतं सुरुवातीला बघा, जेव्हा तुमचं नवीन लग्न झालं, तुमच्या हस्बंडला पण खूप आवडायचं, नंतरून त्यांना नाही आवडायला लागलं, असं झालंय का कुणाबरोबर? आधी आधी तर खूप तारीफ करायचे, आता तर याच्यात मीठ नाही आणि मिरची नाही, करतात का? चला, मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो, अन्न पाणी काय चार्ज करायचं. आता बघा, आई जेव्हा कुठल्याही मुलासाठी, तिच्या मुलासाठी, मुलीसाठी स्वयंपाक करते तर खूप प्रेमाने करते. हा, याला हे आवडतं, याला तसं आवडतं, मग हे खाल्लं की त्याला राग येईल, मग त्याला हे खूप छान वाटतं, हे पदार्थ टाकते, वेलदोडे टाकते, हे टाकते. तर काही असो, छोटासा तुम्ही काही बनवलं तरी खूप प्रेमाने बनवतात. हं. त्याच्यामध्ये काय असतं, तुमचं प्रेम असतं. तर लक्षात ठेवा, चव आपल्या हाताला नसते. आपण म्हणतो ना, हिच्या हाताला खूप चव आहे, तसं काहीच नसतं. चव हाताला नसते, चव असते आपल्या फिलिंग्सला, आपल्या भावनेला, जे भावनेने आपण बनवतो. ऍग्री की नाही? आज कोणी असं असं नाही करत. ऍग्री की नाही? चव हाताला असते की तुमच्या भावनेला असते? बरोबर. तर सुरुवातीला काय असतं, नवीन लग्न झाल्यावर हस्बंडला खूप तुमच्यावर प्रेम असतं, तुम्ही काही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतरून छोट्या छोट्या गोष्टीत चुका. मग कालांतराने काय होतं, तुम्ही स्वयंपाक करताना यांचं तर नेहमीच आहे, यांना तर कदर नाही, काही काही दिवसांनी तुम्ही कंटाळतात, काही केलं माझ्या सासूचं असंच आहे, हे केलं का ते टाका, आणि काय होतं, तुमचं जेवण बनवायचा इंटरेस्ट निघून जातो आणि तुम्ही त्या भावनेने स्वयंपाक नाही करत, म्हणून तुमचा स्वयंपाक कधी कधी इतर लोकांना नाही आवडत. ओके, काय असतं, हाताला चव नसते, आपल्या भावनेला असते. आता मी हे सगळं का सांगितलं आहे, त्याचं कारण वेगळं आहे. बघा, आपण जेव्हा बाहेर आता तर ऍग्री आहे ना की जेवणामध्ये आपल्या फिलिंग्स असतात, आपले अफर्मेशन्स असतात, ऍग्री? ओके, आता बघा, जेव्हा तुम्ही बाहेरून जेवण आणतात किंवा बाहेर जेवायला हॉटेलमध्ये जातात, हा,
आता तिथला आचारी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हॉटेलमध्ये जातात पण त्याच्या कुकिंग रूम मध्ये जातात का, जिथे तो जेवण बनवतो किचन मध्ये? नाही जात. आता तुम्ही मला सांगा, त्या आचारी जो आहे, ज्यांनी स्वयंपाक बनवतोय, त्याच्या तोंडामध्ये काय आहे, त्याने काय ग्रहण केलं आहे, दारू गुटखा, त्याच्या मनात काय विचार आहे, तो कसा बोलत आहे कुणाशी? अंडरस्टँड. तर काय होतं, तेच त्याच्यामध्ये एनर्जी असते आणि ओव्हरऑल तिथली एनर्जी खूप खराब असते. म्हणजे कुणाचे किचन बघा हायजेनिक नसतं. आणि मी तुम्हाला पेंडुलम डाउजिंग मध्ये शिकवलं, तुम्ही टॉयलेट बाथरूम मध्ये गेले, डस्टबिन मध्ये गेले, तरीही एनर्जी कशी वर्क करते. तर कसं असतं, कधीही बाहेरून जर जेवण आणलं तुम्ही स्विगी झोमॅटो, तर काय करायचं, अन्नाला चार्ज करायचं, फूडला चार्ज करायचं. ओके. जरी तुम्ही घरी जरी जेवण बनवलं घरच्यांसाठी, जसं पाणी चार्ज करता, तरीही तुम्ही आता अन्न चार्ज कसं करायचं बघा, डायरेक्ट पाण्यासारखं चार्ज नाही करायचं, अगोदर त्याच्यातली नकारात्मकता काढायची. नकारात्मकता कशी काढायची? परत रेकीला कॉल करायचा, ती प्रार्थना बोलायची आणि जेवण घ्यायचं आणि हात वरती पकडून हात अँटी क्लॉकवाईज फिरवायचा, घड्याळाच्या उलट्या दिशेने, आणि ॲफर्मेशन द्यायचं जसं तुम्हाला वाटेल तसं. जर ह्या अन्नामधली सर्व नकार, ह्या फूडमध्ये, जेवणामध्ये कुठलाही कारणाने कुठलीही निगेटिव्हिटी असेल, ती सर्व निगेटिव्हिटी ब्रह्मांडामध्ये जाऊन नष्ट होते, असं तुम्ही हवं तसं ॲफर्मेशन द्या. आणि त्याच्यानंतरून हेलिंग करताना हात क्लॉकवाईज फिरवायचं आणि बोलायचं, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत. आणि इवन ते पाणी पण चार्ज करत जा. ओके. तर काल बघितलं, काही स्टुडंट सांगत होते, कुणी आजारी होतं, पाणी दिलं तर लगेच हेल झालं, बरं वाटलं. तर पाणी आणि अन्न चार्ज करून प्यायचं आहे. ओके. आणि आता मी खूप काही सांगितलं तुम्हाला, तर वेळ कसा काढायचा लक्षात घ्या. ओके. समजलं, अन्न पाणी चार्ज करणं महत्वाचं आहे, एवढं तर समजलं ना तुम्हाला. एव्हरीथिंग इज एनर्जी, म्हणून पेंडुलम डाउजिंग शिकवलं मी, की तुम्हाला कळायला पाहिजे ते एनर्जी काय असते. ओके. चला. दुसरं, स्वतःवर, आणि मी सांगितलं की स्वतःला प्रायोरिटी द्या. ते एक आपण कधी केला होता प्रयोग? पहिल्या दिवशी केला होता ना, की जबाबदारी लिहा, स्वतःला कितवा नंबर आहे, तर मग स्वतःला सेकंड चान्स द्या, काहीतरी बडबड केली होती पहिल्या दिवशी. त्यात काय सांगितलं, स्वतःला प्रायोरिटी. मग काय करायचं बघा, सर तुम्ही बोलणार, सर सांगतात 7 चक्रा मेडिटेशन करा, सेल्फ ओरा क्लिन्झिंग, एनर्जी बॉल. बघा, एनर्जी बॉलला हार्डली 2-3 मिनिट लागतात, सेल्फ ओरा क्लिन्झिंगला 5 मिनिट सुद्धा लागत नाही. तर ते करत जा रोज. ओके. राहिला प्रश्न 7 चक्रा मेडिटेशनचा, तर काय करायचं, तुम्ही उठत जा. म्हणजे किती तुम्ही कधीही झोपत, म्हणजे सकाळी कितीलाही उठतात, 6 वाजता 7 वाजता, पण थोडं लवकर उठायची सवय लावा, 1 तास आधी उठायची सवय लावा. स्वतःवर फोकस करा. नाही तुम्हाला रेकी करायची नका करू, पण त्या पहिले 1 तास उठून काही जिमला जा, नाहीतर वॉकला जा, काहीतरी करा, पण स्वतःसाठी. तो ब्रह्ममुहूर्त असतं, त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये युनिव्हर्सच्या एनर्जी चांगल्या कनेक्ट होतात, तर तेवढं करा. ओके. बाकी खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला येणार आहे. ओके. आता तुम्हाला थोडस पैशाविषयी बोलू काही. पैशाविषयी बोलू काही. पैसा पाहिजे की नाही तुम्हाला? चला, पैशाचंच घेऊया आता आपण. काही लोक पैशासाठीच थांबले असतील, सर काय देणार आहेत आजकाल, झेबू सिंबल नाही आहे का कोणी असं? नाही ना? चला ठीक आहे. पैशाबद्दल नीट ऐकून घ्या. आता मला सांगा, काही पैशाबद्दल 4-5 गोष्टी करूया आपण. पैसा आपल्याला फक्त ना मागता येतं, बरोबर. आता कसं आहे, काय सांगत होतो तुम्हाला मी. हम्म. बघा, कुठल्याही धर्मामध्ये एक नियम आहे, तो एक फॉलो करा सर्वात अगोदर. काय आहे? तो आहे डोनेशनचा. तुम्ही कितीही कमवत असाल पैसे, पण त्याच्यातले 10% तरी डोनेट करत जा. तुम्हाला खूप जास्त पगार आहे, 1 लाख 2 लाख, 5% तरी डोनेट करत जा. ओके. तुम्ही जितकं डोनेशन देणार, तेवढं युनिव्हर्स तुम्हाला भरभरून देणार. कारण प्रत्येकाच्या धर्मग्रंथामध्ये दान हा शब्द आलेलाच असतो. तर कोणीही महापुरुष हो, दानाचं महत्व त्यांनी सांगितलेलंच असतं. तर दान, डोनेशन नक्की करत जा. ओके. जर तुम्हाला काही पाहिजे आहे युनिव्हर्स कडून, तर ते फॉलो करायचं आहे. दुसरं आहे, तुम्हाला पैशासाठी अजून, आता ती आहे माता लक्ष्मी. आता काय करायचं आहे बघा तुम्हाला, माझ्या पण घरात माझी आईला लहानपणापासून बघत आहे, आता पत्नी पण आहे. लेडीज लोकांचं कसं असतं ना, आता पर्स आपण घेतो कशाला, पैसे ठेवायला घेतो की नाही, लक्षात घ्या.
पैसा खूप छान एनर्जी आहे, मोठी एनर्जी आहे. माता लक्ष्मी समजा, काही समजा, तर त्याला रिस्पेक्ट द्यायचा. एव्हरीथिंग इज एनर्जी. तर लेडीज लोकांच्या पर्समध्ये पैसा सोडून बाकी सगळं भेटतं, बरोबर की नाही? दवाखान्याचे बिल असतील, पावडरचा डब्बा, कंगवा त्याच्यात आहे का? तुमची पर्समध्ये असंच असतं का? इकडचे तिकडचे बिल आहे, हा, ते कंगवा करून टाकला, पैसे असे रोल करून कुठेतरी कोपऱ्यात असतात नाही का ते. मी बघतो खूप, मला खूप हसायला येतं ते. रिक्षातून उतरले का मग ते शोधत बसतात कुठेतरी. असं होतं की नाही तुमच्या बरोबर? सांगा बरं. हम्म. होतं की नाही? कसं असतं, ती पैसा आहे, तुम्हाला पैसा पाहिजे, त्याला रिस्पेक्ट द्या, हं. तुम्ही जितकं रिस्पेक्ट द्याल ती एनर्जी आहे. तर काय करायचं? आणि जेंट्स लोक सुद्धा ते फाटकं पाकिट वापरायचं सोडून द्या, हा. तुम्ही त्याच्यात पैसे ठेवतात तर काय करायचं आहे? पैशाला रिस्पेक्ट द्यायचा. भले 100 रुपयाचं पाकिट घ्यायचं, पण नवीन घ्यायचं त्याच्यासाठी, ओके. आणि कधी पण मी जसं झिबू सिम्बॉलमध्ये सांगितलं, जेंट्स लोकांना सांगत आहे, पाकिट नेहमी डाव्या बाजूलाच ठेवत जा, कारण तो आपला रिसिव्हिंग एरिया असतो, हा. आपल्याकडे काही रिसिव्हिंग एरिया असतो. मनी मंत्र तुम्हाला एक मी देतो, पैशासाठी मंत्र देतो. तर असा एक मंत्र आहे, लिहून नाही घ्यायचा, फक्त मला ऐका. असं काही हिम क्लीम श्लीम सारखं नाही. एक मंत्र खूप सुंदर आहे, खूप छान काम करतो. याच्या पुढे कधीही तुम्ही कुणालाही ट्रान्झॅक्शन कराल, फोन पे असेल, नाही तर कुणाला पैसे देत असाल, तर कसं करायचं बघा. समजा एखाद्याला तुम्ही पैसे देत असाल, एखाद्या दुकानात गेले, समजा तुम्ही पेट्रोल पंपवर गेले आणि 100 रुपये दिले की 100चं पेट्रोल टाकलं, किंवा 500चं, 100 रुपये पकडा की 100चं पेट्रोल झालं. आणि पैसे देताना काय करायचं? नुसतं आपण पैसे देतो आणि चालले जातो, असं नाही करायचं. तुमचं सबकॉन्शियस माइंड खूप पॉवरफुल आहे, जसं पेंडुलम मध्ये तुम्हाला सांगितलं आहे. जसं ॲफर्मेशन देतात तसंच होतं. तर कधीही पैसे देताना मनातल्या मनात एक इंटेन्शन द्यायचं. त्या पैशाला एक ऑर्डर द्यायची, ऑर्डरही देऊ शकतात तुम्ही. याला इंटेन्शन द्यायची की हा पैसा इथे काम करणाऱ्या प्रत्येक, बँकेचं पण सांगतो, ओके, कॅशियरचं पण सांगतो, हा पैसा इथे काम करणाऱ्या, हे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनात प्रत्येक क्षणी यांना परमसुख, समाधान, आरोग्य ऐश्वर्य देत आहे. जसं तुम्हाला वाटेल तसं बोला. आणि येताना हा पैसा माझ्याकडे, हे 100 रुपये माझ्याकडे 1,000 रुपये, 10,000 बनून मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे येत आहे. कधी मल्टिप्लाय बोलायचं, ओके. तुम्ही बँकेत गेले, 1 लाखाचा चेक ड्रॉप करत आहे, तरी बोलायचं हे 1 लाख रुपये इथल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनात परम सुख, समाधान, शांती देत आहे. माझ्या जीवनात हे 1 लाख रुपये 5 लाख बनवून, 10 लाख बनवून परत येत आहे. जसं तुम्ही इंटेन्शन द्याल, युनिव्हर्स तुमचं कधी ऐकेल भरोसा नाहीये, कधी तुक्का लागेल सांगू शकत नाही. खूप छान वर्क करतं. खूप सुंदर आहे हे, तुम्ही एकदा करून बघा असं, ओके. जरी तुमचं 20-10 रुपये जरी तुम्ही काही घेतलं, दुकानात गेले, कॅडबरी डेअरी मिल्क घेतलं, तरी बोलायचे 10 रुपये इथल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या जीवनात, किंवा एखाद्या घरात किराणा दुकान असतं, यांना सर्व परमसुख शांती देत आहे. आणि 10 रुपये माझ्या जीवनात 100 रुपये, 1,000 रुपये, 10,000 बनवून मल्टिप्लाय होऊन रिटर्न येत आहे. तर असं मनी मंत्र तुम्हाला वापरायचं आहे, ओके. आलं लक्षात? खूप सुंदर आहे, करून बघा. मला फक्त सांगायचं काम, याच्यात काही हे नाही, रेकीचा नियम नाही आहे, जनरल सांगत आहे. कॅशियर कोण होतं बँकेचं कॅशियर? हा, हे सगळं मनात बोलायचं, नाहीतर प्रत्येक वेळेस बोलणार, सर पैसे देतो, थांबा मला तुम्हाला काही सांगायचं, लोक बोलतील हा माणूस वेडा झाला. सब मनात बोला, मनापासून बोला, सबकॉन्शियस माइंडला सगळं कळतं की आपल्याला ओरडून ओरडून थोडी सांगायचंय लोकांना, ओके. ही स्कीम स्कीम सगळ्यांना नाही सांगायची, ओके. तुम्ही वापरून बघा, वर्क केली तर घरच्या सदस्यांना सांगा, ओके. दुसरं काय सांगत होतो मी तुम्हाला, विसरून गेलो. हा, बँकेचे कॅशियर होते ते कोणतरी आता कमेंट केली होती. दिवसभरात किती नोटा हाताळतात तुम्ही, बरोबर? कोण होतं ते बँकेवालं? हा, चला ठीक आहे, शिवाजी सर होते, हा. इतके पैसे हाताळतात, नुसते पैसे जातात हातातून, पण तुमच्या जीवनात त्या मनाने तेवढा पैसा येतो का? नाही येत. येतो आणि जातो, येतो आणि जातो, तसं सगळ्यांच्या जीवनात होतं. सॉरी, तुम्ही नाहीये का? ओके ओके, इट्स ओके. तर सर्वांच्या जीवनात तसंच होतं. आपण लहानपणापासून पैसा येतो, रोज दिवसभरात किती वेळेस याला देतो, त्याला देतो. तर काय करायचं? स्पेशली नोट. जसं मेडिटेशनला आपण शांत बसतो डोळे झाकून, तर कधी स्वतः पैशासाठी 2 मिनिट स्वतःला द्या, फक्त 2 मिनिट द्यायचे. आणि
कोणी नसेल घरात तेव्हा करायचं, बसल्या बसल्या काय करायचं, कितीची नोट घ्या, 10, 50, 100, काहीच प्रॉब्लेम नाही. अशी तिला फील करायची, डोळे बंद करून, हवं तर त्याची स्मेल घ्यायची, त्याला फील करायचं. याला बोलतात अलाइनमेंट. त्याच्याबरोबर तुमचं अलाइनमेंट झाली पाहिजे, हा, त्याच्याबरोबर तुमची ऊर्जा अट्यून झाली पाहिजे. आणि पकडून एक ॲफर्मेशन द्यायचं की पैसा माझ्या जीवनात सहज येत आहे, योग्य पद्धतीने येत आहे, आणि विपुलतेने येत आहे, म्हणजे प्रचंड प्रमाणात येत आहे, असं तुम्ही काही ॲफर्मेशन देऊ शकतात. आणि एखादी स्पेशल नोट अशी घडी करून नाही, मोठी नोट अशी पर्समध्ये ठेवायची, नेहमी रिस्पेक्ट ठेवून ठेवायची, आणि मनात भावना ठेवा की ही नोट माझ्यासाठी लकी आहे. तुम्ही तसं बोलणार तर तसंच होणार हं. फक्त कुणालाही सांगायचं ही नोट मी खर्च नाही करत, माझ्यासाठी लकी. जरी चमत्कार नसेल झाला तरी असं बोलायचं, मी नोट कुणाला देत नाही, माझ्यासाठी लकी. आणि ती नोट न होणारी, लकी होणारी नोट तुमच्यासाठी लकी होऊन जाईल. ओके. मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सबकॉन्शियस माइंडचे नियम सांगते, तुमच्यावर आहे, करून बघा. ओके. आणि मला सांगा रिझल्ट. माझे खूप लेवल 1चे स्टुडंट मला सांगतात कधी पण, छान छान अ, आल्यावर, रिझल्ट आल्यावर सांगतात. तर काय करा, उद्यापासून एक नोट ठेवा. जरी आजपर्यंत काम नाही केलं तरी बोलायचं ही माझ्यासाठी लकी आहे, हे ठेवल्यापासून खूप पैसे येतात. तसंच होईल. आता मी तुम्हाला थोडेसे एंजल नंबर सांगतो, जसं काल झेबू सिम्बल सांगितलं तसे एंजल नंबर सांगतो. ओके. चला, सकाळच्या बॅचला ना, अ, अ, हा, ऑनलाईन व्यवहार आहे, व्हेरी नाईस. सरांनी खूप छान सांगितलं, आता बरं झालं आठवण करून दिली. तर काय करायचं आहे, ऑनलाईन असताना कधीही ट्रान्झॅक्शन करा. आता तुम्ही दुकानात गेले, 100 रुपये बिल झालं, किराणा दुकानात गेले, 200 रुपये झाले, तर फोन पे करायचं का? फोन पे करताना शेवटचं तुम्ही हे टाकतात ना, पासवर्ड, तेव्हा इंटेन्शन द्यायचं. जेव्हा तुम्ही नंबर टाकतात, अमाऊंट टाकतात, 100, 200, त्या अमाऊंटकडे नीट बघायचं आणि बोलायचं हे 100 रुपये, 200 रुपये, जेही असेल, 253 रुपये, 555 रुपये, ह्या दुकानातल्या सर्वांच्या जीवनात परम सुख शांती देत आहे, आणि माझ्या अकाउंटवर मल्टिप्लाय होऊन परत येत आहे. माझ्याच ह्या ज्या बँकेतून जात आहे त्या बँक अकाउंटमध्ये मल्टिप्लाय होऊन परत येत आहे. खूप सुंदर काम करतं. ओके. एंजल नंबर पण खूप छान काम करतात. ओके. म्हणजे करून बघा, मी सांगतो म्हणून करून बघा. थोडे तुम्हाला त्याच्या काही पैसे द्यायचे, तुम्ही असं करायचं. आता सकाळच्या बॅचला मला ती PDF नव्हती भेटली, आत्ता सांगतो तुम्हाला. जे सकाळच्या बॅचवाले कोणी आत्ता रेकॉर्डिंग बघत असेल तर आय एम सो सॉरी. तर आत्ता आहे ते एंजल नंबर पैशासाठी लिहून घ्यायचे. जसं झिबू सिम्बॉल शिकवले ना, तसं पैशासाठी तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा, हे जसं झिबू सिम्बॉल आहे तसे हे एंजल नंबर असतात. आता बघा काय करायचं आहे, हे पण तुम्हाला हातावर लिहायचं आहे. डाव्या बाजूला लिहू शकतात. अचानक पैसे पाहिजे असतील, म्हणजे काही सोर्स नाही सध्या, पैसा कुठून येईल, जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल ना, हातावर लिहायचं 808520 लिहायचं. एखादी गोष्ट मॅनिफेस्टेशन करायची, एखादं स्वप्न आहे तर 818711. मोठी संपत्ती म्हणजे खूप तुमचे जुनं काही अटकलं असेल, पैसे यायचे आहेत खूप जास्त प्रमाणात, तर 888 आणि 8800, कॉमा करून लिहा, सगळे नंबर लिहिले तरी चालतील. फायनान्शियल ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी 7419099990. तुम्ही हवा तर स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. मी तुम्हाला हे नोट्समध्ये नाही दिलं आहे, ते मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या कोर्समध्ये खूप सगळे नंबर्स असतात, त्याला ग्रेबोवाई कोड्स असं बोलतात. खूप छान काम करतात. ओके. तुम्ही एखादा बिझनेस करत आहे, पार्लर आहे, दुकान आहे, काही आहे, नेहमी हातावर हा नंबर काढायचा, 11444511. स्लोली स्लोली आणि स्टेडी बिझनेसमध्ये छान ग्रोथ होते. नशिबासाठी, लकसाठी 717711. आता अजून एक काढण्याची पद्धत सांगतो तुम्हाला कशी काढायची. बघा, ते तुमच्या हातावर लिहायचे, लेफ्ट बॉडी पार्टवर, किंवा खांद्यावर लिहा, कुठे लिहा, मांडीवर लिहा, झिबू सिम्बॉल सारखं. आणि तुम्ही काय करू शकता, त्याची चॅन्टिंग पण करू शकतात. जसं 808520 808520, असं तुम्ही 21 वेळेस, 108 वेळेस वेळेस ही करू शकतात. काय होतं, आपण सारखं सारखं बोलल्यावर त्या फ्रिक्वेन्सीशी आपण अलाईन होऊन जातो, अलाईन होतो. तर तुम्ही असं 808520 741 असं लिहू शकतात. कधी असाही प्रयोग करून बघा. जसं तुम्ही काही लोक बघा, ट्रेनमध्ये मी बघतो, खूप वेळेस एक मंत्र लिहितात, बरोबर, एका पानावर सारखे लिहित असतात. तर कधी कधी ना तुम्ही असं लिहित जा, 808520 741 असं लिहून बघा, मे बी कदाचित वर्क करेल. आणि
आता तुम्हाला वाटेल की काही पण सांगत आहे, पण खूप जणांच्या लाईफमध्ये खरंच वर्क करतं. केलं तर चांगलंच आहे, ऑल द बेस्ट. ओके. तुम्हाला तसं मनीसाठी करायचं. किती दिवस ठेवायचे नाही. आंघोळ केली दुसऱ्या दिवशी पुसलं परत काढा. पैसे कुणाला नकोय. पैसे रोज लागतात आपल्याला. ओके. आलं लक्षात. पैसे कुणाला नकोय. रोज तुम्हाला नेते लोकांना 1,000 करोड भेटले तरी पण ते रडत असतात पुढच्या 1 करोडसाठी. तर रोज काढत जा, एन्जॉय करत जा. ओके. अजून महत्वाचं, अजून एक गोष्ट महत्वाची राहिली. हा, बघा, कोर्स मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. नंबर तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढा. थांबा, नंबर आता तुम्हाला 1 मिनिट थांबा. तुम्ही काय करा, फक्त किती नंबर लक्षात ठेवा. रिझ्यूम. ओके, 1 मिनिट बघा. स्क्रीनशॉट काढून घ्या ना. 808520 818711 888 8800. ब्लॉकेजेस काढायचे असतील 741909. पण थोडंसं ठेवा की हा, एंजल नंबर मी काढलाय आणि माझं काम होणार, असा मनात विश्वास पण ठेवा. नाहीतर ऐसा भी होता है क्या असं बोललं तर नाही होत. त्याच्यापेक्षा काढून काय बोलायचं, हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. ओके. चला, आता लक्षात घ्या अजून एक गोष्ट. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, क्लास पूर्णपणे फ्री आहे. याची कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही. पण बघा, भारतामध्ये गुरु शिष्य परंपरेची प्रथा आहे. आणि कसं असतं, हा एनर्जी एक्सचेंजचा एक लॉ असतो. कसं असतं, तुम्ही एनर्जी एक्सचेंज घेतली आहे, अटोनमेंट घेतला आहे, तर त्याचा तुम्हाला काहीतरी लाभ होण्यासाठी काही एनर्जी एक्सचेंज करायला लागते. तर तुम्हाला जसं मनाने वाटेल तसं तुम्ही त्या नंबरवर माझ्या पे करू शकता. कितीही, म्हणजे सेकंड थिंग, बिलकुल कंपल्सरी नाही आहे. तुम्ही लिटरली डोनेशन नाही केलं तरीही चालणार आहे. जे खास करून वयस्कर लोक आहेत, ज्यांना जी पे, फोन पे अशा गोष्टी कळत नाही, बिलकुल डोनेशन करायचं नाही किंवा कुणाच्या मागे लागायचं नाही. माझं काम करून दे, दुसऱ्यांना त्रास नका देऊ, ब्लेसिंग दिले तेवढे इनफ आहे. ओके. पण ज्यांना शक्य आहे, नक्की डोनेशन करा. डोनेशन खूप महत्वाचं असतं एनर्जी एक्सचेंजमध्ये. माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो. सकाळी पण सांगितलं, सुरुवातीला विपश्यनाला जायचो. तर विपश्यनामध्ये 10 दिवस फ्री असतं, खायला प्यायला एकदम मस्त. आणि शेवटी ते बोलतात की द्यायचं तर डोनेशन द्या, कारण ते पैसे कदाचित आम्ही अशी सुविधा दुसऱ्यांना देऊ शकू. तर मला वाटायचं की या लोकांकडे इतका पैसा आहे, यांना मी नाही दिलं तर काय फरक पडतो. मी नाही द्यायचो, तर मला कधी त्या एनर्जीचा एवढं लाभ नाही झाला. तर परत मी त्याच्या नेक्स्ट इयर गेलो आणि मग मी बोललो ह्यावेळेस आपण करून बघूया डोनेशन, कसा रिझल्ट येतो. आणि खरंच मी केलं आणि खूप छान माझ्या जीवनामध्ये रिझल्ट आले. हा, तर एनर्जी एक्सचेंज खूप चांगलं हे असतं. तर तुम्ही हवं तर ते, कंपल्सरी नाही आहे, क्लास फ्रीच आहे. किती करू शकतात, 555 करा, 1001 करा, 10,000 करा, किती करा. कसं असतं, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. जितकं तुम्ही डोनेशन करतात, युनिवर्स तुम्हाला त्याच्यावरून जज करतं की तुमचं हे किती आहे, तुमचं ओव्हरऑल परिस्थिती कशी आहे, त्या हिशोबाने तुम्हाला भेटतं. जसं सकाळी सांगितलं, आपण एखाद्या हॉटेलमध्ये टिप द्यायला जातो, तर काही ठिकाणी लोक खूप मनापासून टिप देतात. पण आमच्या नाशिक सारख्या शहरामध्ये टिप द्यायला लोकांच्या जीवावर येते. पण कसं होतं मग, युनिवर्स ओळखून घेतं की याची लायकी एवढीच आहे, याला त्याच हिशोबाने याला मंथली इन्कम तेवढा दिला पाहिजे. कोणी असा मनापासून देत असेल तर युनिवर्स जज करून घेतं त्याला. ओके. तर एकदम तुम्हाला बिलकुल कंपल्सरी नाहीये, तुम्ही डोनेशन नाही केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. नो प्रॉब्लेम ॲट ऑल ना. तुम्ही बिंदास, पण एक मनाला आपलं असतं की हा, मी अटोनमेंट घेतला आहे तर मला त्याचा लाभ झाला पाहिजे, तर तुम्ही असं तेव्हा तुम्ही घेऊ शकतात. ओके. देऊ शकतात. त्याचं आहे, बघा, हा, हेच मी ते लिहिलं होतं पण मी कधी दाखवत नाही. आपण बघूया, थांबा. हे संपूर्ण विश्वात काही मोफत मिळत नाही. प्रत्येक परिवर्तनासाठी काही ना काही ऊर्जा नियम आवश्यक असतो. मी कधी वाचलं पण नाही. थांबा. गुरु शिष्य परंपरा, प्राचीन भारतात गुरु आणि शिष्य यांच्यातील नातं आध्यात्मिक आणि पवित्र असे मानले जाते. गुरु शिष्याला आयुष्य बदलणारे ज्ञान देतं. व्हेरी नाईस. आणि शिष्य गुरु दक्षिणा घेऊन आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतं. व्हेरी नाईस. खरं तर ही ती व्यक्ती, ती कोणती शुल्क नसून एक समर्पण आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. हे मलाच माहित, मी कधी सांगत नाही, आज मला सापडलं. थांबा.
विद्या ही देवी आहे, व्यवहार नाही. तर ओके, ज्ञान हे बाजारातील वस्तू सारखे खरेदी विक्री करण्यासारखे नसते, ते दैवी आहे. जो आदर आणि शुद्ध भावनेनेच प्राप्त होतं. तर परंपरेनुसार काही आपण दिल्याशिवाय प्राप्त करण्याचे मन तयार होत नाही आणि ऊर्जा योग्य पद्धतीने जुळून येत नाही. अच्छा साप, आता मी सांगेल नेक्स्ट टाइम पासून सगळ्यांना. मलाही देतात पैसे, येतात मला, तसं काही नाही. खूप येतात मला, परमेश्वर भरभरून देतो. खूप सगळे डोनेशन येतात. आणि बघा, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, माझ्या काही जुन्या स्टुडंटला माहिती आहे. आणि ते पैसे खरंच मला देतो, कसली कमी नाहीये. पण ते पैसे बघा कुठे जातात, मी तुम्हाला ते पण सांगतो ग. हा, ते नाही सांगितलं. थोडस तुम्हाला हे वाटेल, 1 मिनिट थांबा थोडस. हे बघा, आम्ही असं वेगवेगळ्या ठिकाणी खेड्यापाड्यात जातो. मी आधी पण सांगितलं होतं. ह्याच मुलांना ते पैसे काम येतात, कारण तेवढ्या पैशात मी काय कर, जितकं आहे. आमच्या इकडे एक नगरसेवक भाऊ आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही मग त्यांना देणगी देतो. आणि असं छोटे छोटे खेड्यापाड्यात असं बघा, छोटी बॉटल द्यायची, चप्पल द्यायची, काही ना काही तुमचे पैसे असे तिथे त्यांना होऊन जातात. ओके, तुमची इच्छा आहे, नाही दिले तरी काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, चला. आता मला सांगा, कसं वाटलं 5 दिवस? ऑफिशियली माझं सगळं शिकून झालं आहे, जे जे पहिल्या दिवशी प्रॉमिस केलं. आता हँड करा, कसं वाटलं सांगा. किंवा पुढच्या कोर्सला काही क्वेश्चन आन्सर असेल, आता विचारू शकतात. सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरे मी दिली. ओके, आता मला सांगा, आणि छान छान सांगा कसं वाटलं, म्हणजे मला बरं वाटेल ऐकून. मी शिकवल्याचा फायदा झाला. हँड रेज आल्यावर बरं वाटतं. ओके, हां बोला सर. अनम्यूट करेल त्यालाच बोला. हां, वैभव सर बोला. हँड रेज आहे तुमचा. ठीक आहे, काही नाही होते. ओके, हा, बोला मनीषा हुंबे मॅडम, बोला. अनम्यूट करा. हॅलो सर, हा बोला. येतोय का माझा आवाज? हो येतोय ना, बोला. खूप छान. 5 दिवस खूप छान क्लास झाला सर. मी आधीचा पण केला होता 5 दिवसाचा, आणि मला आता मास्टर लेवलचं पण करायचंय, चला, व्हेरी कारण नाईस. मला खरंच खूप छान एक्सपिरियन्स आले त्याच्यातून. चला, व्हेरी नाईस. खूप छान छान येतात, आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मला ना. हो सर, खूप आणि एनर्जी फील होते हातामध्ये, भरपूर एनर्जी फील होते मला. जेव्हा व्हेरी. मी पहिल्या वेळेस कोर्स केला होता तेव्हापासूनच, आणि मी डेली प्रॅक्टिस करते. जसा वेळ मिळेल तसा 15 मिनिटं, 20 मिनिटं, हा, असं अर्धा नाराज तास. नाही व्हायचं. कधी टाइम नाही भेटला, बिंदास स्किप करू शकतात. पण करून ठेवायचे, प्रॅक्टिस चालू ठेवायची. पण करते मी सर, वेळ काढून करते तेवढ्यासाठी. व्हेरी नाईस. छान, त्याने खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटतं. चला, थँक्यू सो मच. चला. ओके, हा, राजश्री मॅम बोला. राजश्री गोरे मॅम बोला. हा, नमस्ते सर. हा, बोला बोला. हा सर, मी आता 5 दिवस कोर्स केला. मला खूप छान वाटलं आणि खूप काही मला शिकायला भेटलं. मी छोटे मोठे वेबिनार केले होते, रेकीचे, ईएफटीचे वगैरे. पण हे 5 दिवसात जेवढं मला मिळालं ज्ञान, तेवढं आतापर्यंत नाही मिळालं मला. आणि पुढचाही कोर्स करायसाठी मी खूप उत्सुक आहे आता. चला, आणि थँक्यू सो एनर्जी वगैरे खूप छान येते हातामध्ये. आणि हे तुम्ही जे पुढचे करणार आहे, सेकंड आणि थर्ड लेवल, तर त्यामध्ये पण तुम्ही जे काही घेणार आहात ते म्हणजे खूप भरभरून आहे, खूप भरभरून. म्हणजे पैशाच्या मानाने ते खूप आहेत. म्हणजे मी असं सांगू नाही शकत एवढं आहे त्याच्यामध्ये, कारण मी पाहिले की त्याच कोर्सची फी खूप आहे, नाही का. लाखांनी फी बरोबर. घेतात ते तुम्ही फक्त 5,000 देतात ते. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी करणार आहे पुढचे. चला, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला. हा, अच्छा, उषा मॅम बोला. उषा ढेरे मॅम बोला. हा सर, खूप छान वाटलं हं. तरी माझे 2-3च सेशन झाले, म्हणजे पूर्ण नाही करण्यात आले माझे. ओके ओके, हा, ओके, चालेल. हा, खरंच तुम्ही. हा, बोला बोला. फर्स्ट इतकं म्हणजे तुमचे इतकं छान नाही शिकवत सर. पैसा घेऊन पण काहीतरी क्यूट ठेवतात ते मागं. आणि तुम्ही म्हणजे फ्री मध्ये इतकं सारं देतात, म्हणजे बाप रे बाप, खूप सुंदर सर, खूप छान. खूप खूप धन्यवाद तुमचे. इतकं चला सगळ्यांना तुम्ही इतकं देऊ लागलेत का असं ज्ञान. चला, थँक्यू सो मच. बघा, कुणीही फ्री नाही शिकत. आता माझं पण त्याच्या मागे लालच असतो, मला छान छान ब्लेसिंग भेटतात. इतके लोकांचे ब्लेसिंग असतात, माझ्या घरी सगळं व्यवस्थित चालतं. काही ना काही असं वाटतं की लोकांची ब्लेसिंग आहे. तर सगळ्यांचा काही ना काही स्वार्थ असतो. आई वडील पण मुलांना प्रेम करतात, तर बोलतात मला म्हातारपणाची काठी आहे. तसं काही नाही. पण खूप आनंद वाटतो मला की मी एवढ्या कमी वयात खूप लोकांच्या जीवनामध्ये त्यांना मॅजिशियन बनवतो, ते मॅजिशियन बनतात. म्हणजे कोणी दुखी व्यक्तींना सुखी करणं, एवढंच काम असतं माझं. ओके. तेच मुळे घाबरतात आणि हे क्लासेस करत नाहीत.
आणि तुम्ही म्हणजे इतक्या कमी याच्यात म्हणजे ज्यांच्यासाठी म्हणजे कधी कोणी फीस पेड नाही करू शकत ना, तर तुम्ही खरंच असं देवासारखेच आहे सर. तर माझ्यासाठी तर खूप म्हणजे मी इतकं हे म्हणाले की युनिव्हर्सचं काहीतरी माझ्यासाठी एक हे असेल की माझ्याच्याने नाही झाले क्लास जॉईन करणं, पण आता जे काही भेटलं ते मी इतकं पुरेपूर घेतलं सर. खरंच खरंच धन्यवाद तुमचे. त्याला थँक्यू सो मच. देतो तुम्हाला सर्टिफिकेट देतो मी. हा, नो प्रॉब्लेम. हा, वृषाली पाटील मॅम बोला. नमस्ते सर. 5 दिवस आठवणीनं बिलकुल हजर झालो आम्ही आणि बिलकुल फॅमिली मेंबर सारखं वाटलं आणि खूप आवडीनं केलं सर. आणि नेक्स्ट पण करायची खूप इच्छा आहे. फक्त करा मी करा. स्वतः फोन पे वापरत नाही, मी दुसऱ्याच्या अकाउंट वरून करेन उद्या सर. चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही, काही खूप प्रॉब्लेम. आभारी आहे सर. खूप म्हणजे आवडीनं बिलकुल न चुकता बिलकुल 8 वाजायची वाट पाहत होतो. सगळं मला खूप एक्सपिरियन्स आहे. सगळे लोक बोलतात सर, आता नॉर्मली क्लास फ्रायडेलाच संपतो, पण ह्यावेळेस 26 जानेवारी ते सगळे बोलतात. घरचे पण चिडवतात, मग उद्यापासून काय करणार, इतकी सवय लागून जाते. ओके. खूप म्हणजे काही ना काही पॉझिटिव्हिटी भेटली. चला, कसं असतं, तुम्हाला गरज होती म्हणून तुम्हाला ती ऍड दिसली असेल. सबकॉन्शियस माइंडला सगळं माहिती असतं. तसं कदाचित तुम्हाला त्याची गरज होती आणि तशी तुम्हाला ऍड दिसली आणि तुम्ही ते म्हणून बघितलं असं आहे. ओके. चला, थँक्यू. अच्छा, हा, बोला. प्रशांत सर बोला. हा, बोला सर. सर नमस्कार. हा, बोला बोला. म्हटलं खूप छान होता अनुभव. खरंच खूप करण्यासारखं आहे चांगलं. आणि खूप छान अनुभव होता खरं. मी आता पुढचा पण कोर्स करणार आहे सर. चला, चालेल चालेल, वेलकम. हा, नो, थँक्यू. चालेल. अजून ओके, हँड रेज बोलून झालं असेल तर हँड डाऊन करा, नाही तर मी कन्फ्युजन होऊन जातं कोणाला. ओके, 1 मिनिट थांबा. आवाज येतो, 1 मिनिट. ओके. अजून कोण? सपना मॅम बोला. हा, बोला मॅम, बोला. खूपच छान झाला हा क्लास. आणि सेकंड थर्ड लेवल ही मार्च नंतर होऊ शकते का? हो, होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला करायचं तर मी सांगेल, फक्त मला सांगून ठेवा, कधी भविष्यात रिमाइंड करेल मी तुम्हाला. ओके. हा हा. कारण की ही एक फर्स्ट लेवल चांगली एकदा फिक्स करून टाकते, नंतर सेकंड आणि थर्ड घेते. जसं खूप तुम्हाला गोंधळून जाऊ एक फक्त सोबत. फक्त पॉझिटिव्ह राहा, हॅपी राहा. ओके, हा, बाकी सांग. ओके, चल. ठीक. ओके, थँक्यू. थँक्यू थँक्यू. ओके. अजून हा, के राजेश्री मॅमचं झालं. अजून कुणाला मेसेज वाचून घेतो. हा, बोला सर, बोला. ओप्पो. हा, जेंट्स लोक खूप कमी बोलतात, त्यांना बोलायचा चान्स भेटत नाही. बोलले का मला बरं वाटतं. हा, नाही बोला सर, सर. तुमचं प्रेझेंटेशन देण्याची थेरपी एक्सलंट आहे सर. अच्छा. एक्सप्लेनेशन एकदम एक्सलंट, अप्रतिम. त्याचं काही लिमिटेशन नाही सर. नाही, ते कशासाठी होतं तुम्हाला हॅट्स सांगतो. ऑफ, ते हॅट्स ऑफ, हॅट्स नाही, ऑफ. ते माझ्या मास्टर लेवलच्या स्टुडंटला माहिती आहे ते का होतं. कारण तिथे नाही, पुढे ॲग्री. तिथे पुढे ना ते कर्मा मेडिटेशन असतं. त्यांच्या बरोबर पण तसंच होतं. ओके, तर ते ते नाही नाही, तुम्हाला पण तुम्ही एक्सप्लेनेशन जबरदस्त देता सर, टायमाला. आणि चला तुमचा एक्सप्रेशन लेवल जो आहे ना, बॉडी लँग्वेज, एक्सलंट. चला. ते तुम्हाला पण काम करावं लागेल. क्राऊन चक्रावर हो काम हो, करा. करू, नक्की नक्की करू, क्राऊन नक्की करू. चक्रावर काम करा, तुमच्या बरोबर पण होऊन जाईल तसं. पैसे नक्की पाहिजे, नक्की मणिपूर नक्की. चक्रावर करा. नाही अन्न, नाही, नक्की. वस्त्र. तर तुम्ही केलं तर नक्कीच नाही, होणार. जो व्यक्ती डिप्रेशन मधला असलेला माणूस पण तो जागा होईल. एक्सलंट. चला चला, थँक्यू सो मच. तेच माझं काम आहे. अपना मेन काम वही है, दुखी चेहरे किसी के चेहरे पे दुख हो तो हसी लाना. नाही, एक्सलंट कारण सर. मला बरेच लोक विचारतात, आता बघा, रेकीला कोणी मी ब्लॅक मनापासून मॅजिक हॅपी वगैरे आहे सर. समजतं. हा, नाही, मी सांगतो तुम्हाला, रेकीला कोणी ब्लॅक मॅजिक सारखंच घेतं, माहिती नसतं. आता मला कोणी विचारलं काय करतो, तर मी सांगत नाही की रेकी करतो. मग काय सांगायचं की बाबा, कोणी जो दुखी होता है उनको सुखी करने का काम हमारा है. आमच्या ऑफिसमध्ये असं काम होतं, असं सांगलं तेव्हा त्यांना हा वाटतं काहीतरी आहे. ओके. ओके सर. हॅव अ चालेल. नाईस डे सर. चला, थँक्यू सो मच. हा. हां सर, थँक्यू सर. फार छान माहिती तुम्ही दिली.
पुढच्या याला मी जॉईन होईल. आपला टाइम कुठला असेल सर? आता असेल का? अनम्यूट करतो. हां, सॉरी हां. तर आता बघा, एक सांगायचं होतं की जर कुणाला डोनेशनचं थोडंसं नसतील तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने डोनेशन करू शकतात. म्हणजे बरेचसे कोचेस असं करतात. काय करतात की कुणाला छान रिझल्ट आला तर व्हिडिओ बनवून रिव्ह्यू पाठवायला सांगतात. तर मी स्वतःच शाई पर्सन आहे, मीच यूट्यूबवर असा व्हिडिओ बनवत नाही. पण तुम्ही जर शाई पर्सन नसाल, रोज कॅमेरा फ्रेंडली असाल, एखादा छान रिव्ह्यू व्हिडिओ मला तुमचा पाठवून द्या, मग तुमचं डोनेशन माफ. एनर्जी एक्सचेंज अदरवाईज करा. एनर्जी एक्सचेंज महत्वाचं असतं. कितीही करा तुमच्या मनाने. ओके, कधी कधी वाटलं खरंच पैसे नाही, 1 रुपया केला तरीही चालेल. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, पण ते ऑप्शनल असतं. क्लास फ्रीच आहे. ओके, चला. हां, 1 मिनिट. मला गॅलरीमध्ये येऊ द्या, मग तुम्ही दिसणार. असं दिसत नाही, थांबा. कुणाचं तर कुणाला बोलायचं आहे? नेहा मॅडम, स्नेहा क्षीरसागर. ओके, पण तुम्ही मला हँडरेज नाही तर दिसत नाही. एवढ्या लोकांमध्ये मी कसं शोधू तुम्हाला? शोधायचं अवघड होऊन जातं की. हा, भेटल्या भेटल्या भेटल्या. हा, बोला स्नेहा. छान शिकवलं सर. हम्म. आणि फारच समजून सांगत होते तुम्ही, त्याच्यामुळे फार बरं वाटलं. म्हणजे समजलं सगळं. आणि तुम्हाला जर डोनेशन जर द्यायचंय तर ते किती, म्हणजे कधी, कोणत्या नंबरावर मी द्यायचं? सांगेल, ग्रुपवर टाकेल, मी मेसेज टाकेल तुम्हाला. काही प्रॉब्लेम. तर माझ्या याच्यात ग्रुप वरती अजून PDF आले नाहीये. तुम्ही मला मेसेज, ग्रुपवर नाही येणार पीडीएफ. पीडीएफ तुमच्या पर्सनल नंबरवर येईल, कारण उद्या सर्टिफिकेट द्यायचं आहे. तुमचं पर्सनल नाव मी ग्रुपवर नाही टाकू शकत. तर व्हॉट्सअपवर मेसेज करा मला की माझं नाव असं आहे, मला नोट सर्टिफिकेट द्या. मग तुमच्या चालेल मेसेजवर उद्या चालेल. सर्टिफिकेट येईल आणि नोट्स पण येतील. ओके, ग्रुपवर नाही येणार ते. भरपूर छान सांगितलं, समजलं सगळं. हा हा, चालेल. मी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आलीये. पहिल्या बॅचला पण होते. चालेल, हा. घरच्यांना पण सांगा असं वागायचं असतं, तसं वागायचं असतं. घाल हो. नंबर बरोबर इथे. नाही, नाही, मिस्टर पण बघत होते ना, त्याच्यामुळे आम्ही दोघं बघत होतो. चला त्यांना मी भरपूर समजलं. चला, चांगली मागे त्यांनी पण केला होता हा कोर्स. म्हणजे पहिला रेकी लेवल 1 वर आता पण केलं. पाहू, पण पुढचं पण करायचंय, पण बघणार आता. ओके ओके, चालेल. हा, वेळेचं जरा हे आहे ना, संध्याकाळी 8 ते 9 आहे. हो हो, तो टायमिंग जरा थोडा चेंज पाहिजे होता. चालेल, ठीक आहे. जसं जमेल हा, तसं करा, काही प्रॉब्लेम. चालेल चालेल. हा, थँक्यू. मग मी पाठवते नंबर. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. आणि खरंच स्क्रीनवर बरेचसे लोक आहेत. प्लीज ते नोट सर्टिफिकेट घ्या, लाईफ टाईम कामात येतील. तर नोटसाठी तरी तुमचं नाव नंबर पाठवा, मी नोट देऊन टाकेल. ओके, असं समजू नका की मी 1च दिवस कोर्स केला, 2च दिवस केला. नोट्स घेऊन ठेवा. ओके, चालेल. चला. पण ग्रुपवर नाही येणार, मला फक्त ॲडमिनवर नंबर शोधा. ओके, चला, ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. आता आपण रॅपअप करूया. ओके, तर सर्वांनी 5 दिवस मला ऐकून घेतलं, आणि खरंच तुम्ही सगळे पण खूप सपोर्टिव्ह होते. कोणी डिस्टर्ब नाही केलं ग्रुपमध्ये. काही काही मेंबर्स त्रास देतात. तर सर्वांचे खूप खूप आभार. आणि परमेश्वर तुमच्या सगळ्या जीवनात, सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देऊ. थँक्यू 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 सो मच. थँक्यू.